गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. नमस्कार ठाणेकर रसिको, सुस्वागतम. तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आमच्या ह्या कार्यक्रमात. गप्पांचा हा एक अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा आमचा कार्यक्रम. टीम गप्पांच्या वतीनं मी अमोद दांडेकर इथे जमलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचं आमच्या या गप्पांच्या 28व्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लाभले आहेत ते म्हणजे सुप्रसिद्ध संवादिनी वादक, जादूची पेटी ह्या कार्यक्रमाचे जनक, तसेच बालगंधर्व, कट्यार आणि मानपमान यांचे संगीत संयोजक श्री आदित्य ओक सर. आदित्य ओक सर, टीम गप्पांच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत श्री जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या संकल्पनेला उचलून धरणारी ही आमची गप्पांची टीम, ज्यांना आपण नंतर भेटूच. कुठलाही कार्यक्रम हा यशस्वी होण्याकरता त्याच्या मागे जे मानसिक आर्थिक बळ लागतं, त्या सगळ्या आणि जे मदत करणारे हात लागतात, त्या सगळ्यांचा उल्लेख मला इथे करणं गरजेचं वाटतं. सर्वप्रथम वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे सर, ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो आणि त्यांचं पाठबळ हे आम्हाला पहिल्या कार्यक्रमापासून आजपर्यंत लाभलं आहे. सो सर, तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि हा पुढील वाटचालीसाठी तुमचं सहकार्य लाभेल ही आमची खात्री आहे आम्हाला अशी. त्याचबरोबर जाई काजयचे राजेश गाडगीळ सर, जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. आज ते उपस्थित नाही तिथे, पण त्यांचंही मनपूर्वक आभार. तसेच या कार्यक्रमाची आठवण ही फक्त आठवण म्हणून न राहता ती एक सुगंधित आठवण व्हावी, यासाठी आपण आपल्या पाहुण्यांना जे अत्तर देतो ते उपलब्ध करून देणारे मनस्वी गृहोद्योगाचे श्री देवीप्रसाद सोहनी यांनाही मनपूर्वक धन्यवाद. सुलेखनकार श्री पिनाकिन रिसबूड हे दरवेळी आपल्या पाहुण्यांकरता एक वेगळी भेट आणतात, ती नंतर तुम्हाला दिसेल. सो त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. त्यांनीही आज आदित्यनजी करता एक वेगळी भेट आणलेली आहे. तसेच या हॉलमध्ये ज्या सगळ्या सुखसोयी आपल्याला आहेत, जी सगळी व्यवस्था चोख उत्तमरित्या बजावतात, ते ओंकार कॅटरर ह्यांचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद. मी आता गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे पाहुणे श्री आदित्य ओक सर यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावं. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव. आता मी आमच्या गप्पांच्या टीम मेंबर भाग्यश्री कासार यांना विनंती करतो की त्यांनी आदित्य ओक यांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. धन्यवाद भाग्यश्री. मी मिलिंद करहाडे यांना विनंती करतो की त्यांनी पिनाकिन यांनी आणलेली जी भेटवस्तू आहे ती त्यांनी स्वहस्ते आदित्यजी यांना प्रदान करावे. पिनाकिन पर्यंत आम्ही हा अभिप्राय तुमचा नक्की पोचवू आदित्य सर. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात. धन्यवाद मिलिंद. गप्पांचा उत्सव. यानंतर आता या सभागृहाचे विश्वस्त आणि आमचे पिलर विश्वस्त वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया धन्यवाद सर. जीवनात गप्पांचा उत्सव.
आता मी गप्पांच्या पूर्ण टीमला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर व्यासपीठावर यावं, एक आपण फोटो काढूया. पण आज आमची टीम जरा कमी आहे, आमचे काही सभासद जरा गैरहजर आहेत. त्यामुळे आमचे हितचिंतक असलेले छत्रपती पुरस्कार विजेते श्री प्रदीप केळकर सर यांनी आज मदतीचा हात त्यांचा पुढे केला आणि त्यांनी आम्हाला मदत केली. सो मी त्यांनाही व्यासपीठावर बोलवतो. सो आपल्याबरोबर मंगेश कोळी आहेत, भाग्यश्री कासार आहेत, मिलिंद कराडे आहेत, जितेंद्र वैद्य आहेत आणि मी दिलीप जोशी सर, सॉरी तुमचं नाव विसरलो, प्लीज. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. सर्वांचे धन्यवाद. आज आपल्या कार्यक्रमासाठी खास साताऱ्यावरनं श्री मिलिंद हळबे सर आलेले आहेत. सो मिलिंद सर, तुमचेही मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांचे आभार मानून झालेत. सो नकळत जर कोणाचा उल्लेख करायचा राहिला असेल तर क्षमस्व. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य, गप्पांची संपूर्ण टीम आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला असे सर्व मुलाचे हात. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्ही सर्व श्रोतेगण, तुमच्यामुळे आज इथपर्यंत मजल मारू शकलोय आणि ह्यापुढेही तुमच्या मदतीनेच आम्ही असेच पुढे वाटचाल करत राहायची आम्हाला खात्री आहे. तो तुमचेही मनापासून धन्यवाद. आता मी आजच्या कार्यक्रमाची सूत्र आजचे मुलाखतकार श्री दिलीप जोशी सर यांच्याकडे सुपूर्द करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. स्वागतम 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 रसिको, सुस्वागतम. गुड इव्हिनिंग. गप्पांच्या या अनौपचारिक कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मी सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक श्रीयुत आदित्य ओक यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर अभय मराठे सर, गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य आणि संपूर्ण गप्पांची टीम. आज आपल्यामध्ये सूर नवा ध्यास नवाच्या तिसऱ्या पर्वाचे गायक प्रशांतजी काळुंद्रेकर आणि सौ मेघना काळुंद्रेकर त्यासुद्धा उपस्थित आहेत. मी जेव्हा सभागृहात नजर टाकली तेव्हा मला कित्येक वादकसुद्धा दिसत आहेत. गिटारिस्ट आमचे डॉक्टर आहेत तिथं, डॉक्टर अजित, आणि उपस्थित सर्व रसिक आणि मान्यवर. आजच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतोय. खरं तर हा प्रवास आदित्यजींचा आपल्यासमोर उलगडत जाणारे त्यांचे गुरु माननीय गोविंदराव पटवर्धन यांचा अनेक वर्ष सहवास लाभलेले सुद्धा काही रसिक आज उपस्थित आहेत. किशोर मालेगावकर यांच्यासारखे. कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी आदित्यजींची मी औपचारिक ओळख करून देतो. श्रीयुत आदित्य विद्याधर ओक, हार्मोनियम वादक, म्युझिक अरेंजर, साऊंड इंजिनियर, आर्ट प्रोडक्शन स्टुडिओचे ते संचालक, ठाण्यामधल्या डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर आणि डी जी रुपारेल कॉलेजमधून पदवी प्राप्त केलेली आहे. शालेय आणि कॉलेजची. ओक घराण्यातलं हे चौथे वादक. डॉक्टर विद्याधर ओक हे सुद्धा हार्मोनियम वादक आपण सगळेजण ओळखतो. आणि त्याच्याही आधी 2 पिढीमध्ये आजीसुद्धा शांता त्यांचं नाव, त्या उत्तम गायच्या नारायणराव व्यासांच्या त्या शिष्या होत्या. आणि आजोबासुद्धा हार्मोनियम वादक होते. गमतीची गोष्ट, 1991 वयाच्या 14व्या वर्षी पंडित राम मराठे संगीत महोत्सवामध्ये सोलो परफॉर्मन्स देऊन वादन क्षेत्रात आदित्यजी सक्रिय झाले. आणि 17व्या वर्षी अमेरिकेत आणि त्यानंतर UK मध्ये सोलो मैफिलीमधून संवादिनी वादन सादर केलं.
ज्या कलावंतांना त्यांनी साथ केलेली आहे त्या कलावंतांची काही वानगी दाखलच नावं सांगणार आहे. त्यामधलं पहिलं नाव सुरेश वाडकर, राहुल देशपांडे, आशाबाई भोसले, कविता कृष्णमूर्ती, पंडित जसराज, जयतीर्थ मेहोंटे आणि बेगम परवीन सुलताना. सुप्रसिद्ध कीबोर्ड वादक सत्यजित प्रभू यांच्याबरोबरची जादूची पेटी आणि बेमिसाल बाजा या कार्यक्रमातून त्यांनी लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि जवळजवळ 50पेक्षा जास्त चित्रपटांसाठी त्यांनी हार्मोनियम वादन सादर केलेलं आहे. बालगंधर्व, अजिंठा या चित्रपटासाठी सहयोगी संगीत दिग्दर्शक म्हणून योगदान आहे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटासाठी त्यांनी संगीत व्यवस्थासुद्धा सांभाळलेली आहे. 2011मध्ये जपानमध्ये एक महोत्सव झाला होता, त्यामध्ये त्यांना मिफ्ता पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि 2012मध्ये रसिको म्युझिक इंडस्ट्रीमधल्या योगदानाबद्दल त्यांना संगीतकार अनिल मोहिले हा पुरस्कार मिळालेला आहे. आदित्य ओक म्हणजे संवादिनी आणि संवादिनी म्हणजे आदित्य ओक. त्यामुळं गप्पांच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण नांदीनं करूया. मी आदित्यजींना विनंती करतो आपण हार्मोनियमवर नांदी वादन करावं आणि गप्पांच्या या अनौपचारिक कार्यक्रमांना आपण औपचारिक सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. हे ठरलं नव्हतं आपलं, पण नांदी वाजवायचं ठरलं नव्हतं म्हणजे हरकत नाही. पण आता आज ना रसिको बऱ्याचशा गोष्टी ठरलेल्याच नाही आहेत, कारण मगाशीच आपण उल्लेख केला अनौपचारिक मैफिल आहे. त्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी त्यांना सुद्धा काही बॉम्ब पडतील आणि ते मला सुद्धा काहीतरी बॉम्ब टाकू शकतात. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं दोघांची परीक्षा आहे. निवेदकावर बॉम्ब टाकणं कठीण असतं नॉर्मली, आणि जसं म्हणतात की संगीतकारावर चाल करून जाऊ नये, तसंच निवेदकाशी आपण जास्ती पंगा घ्यायचा नसतो. त्यामुळे ते सांगतील तसं वागायचं. थोडा याचा गेन द्या अजून मला. ठीक आहे. आणि ईपी पण बघा. ईपी तानपुरा. हाँ कमी नहीं, ये चालू नहीं हो रहा है. ईपी अपना नहीं नहीं, इसका गेन कम कीजिए और कम कीजिए. इसका गेन कम कीजिए. गेन इसका, हाँ गेन 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 पोर्ट. और मेरे बात कर रहा हूँ उसका हाइज कट कीजिए. इसका और कट कीजिए. इसका हाइज, हाई फ्रिक्वेंसी. हॅलो. हां ठीक आहे, चलो. ऐकू येते साधारण? ठीक आहे, बस. तंबोरा काही सुरू होत नाही, त्यामुळे तो वाचतोय असं आपण मनातल्या मनात ठरवूया. हां चलो सुरू. तुम्ही आज सगळे इथं आलायत, मला खूप बरं वाटलंय. मलाच नाही, गप्पांच्या सगळ्या टीमला बरं वाटलेलं आहे. तुम्ही सगळे इथं याल याची खात्री होती, पण प्रत्यक्ष हॉलमध्ये तुम्हाला पाहिलं तेव्हा आम्हाला ते खरं वाटलं. रसिको, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही इथं आला नसतात तर तुमचा दोष नसता आणि गप्पांच्या टीमच्या मनात मुळीच रोष नसता. कारण प्रत्येकाच्या आवडीचा वेगवेगळा खेळ असतो. आणि सगळ्यांसाठी आपल्याकडे कुठं बरं वेळ असतो. खरंच आहे, सगळ्यांसाठी आपल्याकडे कुठं बरं वेळ असतो. कारण आम्ही कलावंत इथं स्टेजवर आणि तुम्ही तिथं श्रोते आहात. तुमच्या आमच्यातलं हे अंतर होय आहे. हॅलो चेक. तुमच्या आमच्यातलं हे अंतर होय आहे.
हॅलो चेक माईक चेक 1 2 3 4. हॅलो चेक माईक चेक 1 2 3. तुमच्या आमच्यातलं हे अंतर होय आहे. अहो खरं तर ही नुसतीच सोय आहे. एका अर्थी आपण सगळे कुठं बरं असतो वेगळे, एका अर्थी आपण सगळे कुठं बरं असतो वेगळे. अहो कपड्याच्या फॅशनसारख्या आवडी बदलत जातात, कपड्याच्या फॅशनसारख्या आवडी बदलत जातात. पाणी तर बदलतंच, कावडीसुद्धा बदलत जातात. म्हणूनच रसिक हो, गाण्यांची आणि गप्पांची भरून घेऊन आलोत आम्ही कावड. गाण्यांची आणि गप्पांची भरून घेऊन आलोत कावड. त्यातूनच जुळेल तुमची आमची आवड. आजच्या वादक कलावंताची औपचारिक ओळख मी उपचार म्हणून करून दिली, पण गप्पांच्या कार्यक्रमामध्ये महत्त्व असतं ते गप्पांना आणि त्यातल्या त्यात अनौपचारिक गप्पांना. हे संयोजक, हे आयोजक नेहमी आम्हाला म्हणत असतात की याच्यासाठी केला होता अट्टहास. हा अट्टहास ह्या गप्पांसाठी केलेला असतो. रसिको, कार्यक्रमाची सुरुवात झकास नांदीनं झालेली आहे, पण सुरुवात झाली. खरंच सांगतो, सुरुवात कुठून करायची हा प्रश्न मला सुरुवातीलाच पडतो. सुरुवात कुठून करायची हा प्रश्न मला सुरुवातीलाच पडतो. आणि भूतकाळाचा प्रवास आठवायचा तर प्रवास असा उंबरठ्यापाशी अडतो. उंबरठा म्हटलं की घर आलं, आणि घर म्हटलं की बालपण आलं. आपण बालपणापासूनच सुरुवात करूया. मला बालपणीचा पहिला प्रश्न विचारावा असा वाटतो की बालपणात आदित्यजी खरंच तुम्हाला पेटीची आवड होती की मारून मुटकून पेटी शिकावी लागली आणि मित्रांबरोबरच्या हाणामाऱ्या आणि पतंग उडवणं हे सगळं राहून गेलं? आज वादनाबरोबर साऊंड इंजिनियरची सुद्धा कसोटी आहे. ये जो माइक्रोफोन है ना, ये वाला ग्रीन, इसका गेन कम कर. हेलो, नहीं इसका पहले गेन कम कीजिए, ये बहुत ज्यादा हो गया. ये जो पहला, हाँ ग्रीन वाला जो माइक है ना, उसका गेन कम, गेन ऊपर सबसे ऊपर वाला जो पोर्ट है ना, वो व्हाइट वाला, व्हाइट, हाँ वो कम कीजिए, कम कीजिए. हाँ करेक्ट करेक्ट. अभी वही इसका जो पोर्ट है वो फुल है, ब्लू वाला सबसे ऊपर वाला जो व्हाइट पोर्ट है वो. हाँ यस यस बराबर, ठीक है, ओके, फर्स्ट क्लास, थँक्यू. साऊंड इंजिनिअरिंग शिकायचं असलं तर माझ्याकडे येऊ शकतात. असो, तर बालपणाचा विषय असा आहे की नेहमीप्रमाणे काय असतं ना मंडळी, दरवेळेला प्रत्येकच पिढीमध्ये आणि प्रत्येकच गोष्टीमध्ये ना बालपणी काय किंवा सगळ्याच वयांमध्ये आमिष हा एक खूप मोठा प्रकार असतो. आणि ही आमिषं जी असतात ही वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धतीची असतात. आत्ताची आमिषं आयपॅड रिलेटेड आहेत, आत्ताची आमिषं मोबाईल फोनमध्ये आहेत, नेटफ्लिक्स हे मोठं आमिष आहे सध्या. माझ्या लहानपणी साधारणपणे 80 82 83 87 मी 8-10 वर्षाचा असतानाची आमिषं वेगळी होती. सायकल चालवायला आवडायची, पतंग उडवायला भयंकर आवडायचा म्हणून चष्मा लागला. त्याच्यानंतर क्रिकेट खेळायला आवडायचं, परंतु अभ्यास करायला आवडायचा नाही नेहमीप्रमाणे. तर परंतु व्हायचं असं नाही ह्या सगळ्या गोष्टींमुळे की पेटी मी पहिल्यांदा कधी वाजवायला लागलो हे खरं म्हणजे मला आठवत नाही आहे. अगदी खरं सांगायचं तर माझ्या मेमरीजमध्ये असलेली पहिलं पेटीवादनाचा माझा किस्सा जो आहे तो मी 3रीत असताना नाचरे मोरा वाजवलं होतं एका कार्यक्रमामध्ये, म्हणजे शाळेच्या गॅदरिंगमध्ये. आणि तेव्हा लय खूप जास्त झाली होती एवढं मला आठवतं आहे. म्हणजे आमच्या त्या मास्तरीनबाईने तबल्यावर लय खूप जास्त दिली होती आणि मला वाजवता येत नव्हतं, एवढी मला मेमरी आहे. त्याच्यानंतरची मला काही आधीची काही मला आठवत नाही. त्यामुळे पेटी वाजवायला कधी लागलो आहे मला माहिती नाही, पण शिकायला कधी लागलो आहे नक्की माहिती आहे. कारण का गोविंदराव जसे आमच्या घरी येणं व्हायचं, कारण माझ्या बाबांचं आणि गोविंदरावांच्या ट्रेनिंगबद्दल मी तुम्हाला सांगीनच नंतर, परंतु तेव्हा जसं गोविंदराव आमच्या घरी यायचे तर 8व्या 10व्या वर्षी मला बाबांनी जबरदस्ती गोविंदरावांच्या समोर पेटी वाजवायला बसवायला लावलं. म्हणजे आणि मला अजिबात पेटी वाजवण्यात इंटरेस्ट नव्हता, हे मी अगदी स्पष्ट सांगतो. मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, माझे पतंग उडवून उडवून बोटं कापायची मांजानी, मग त्याच्यावरती जॉन्सनची टेप लावायची, मग ती परत इथून उडवायचा, मग हे कापलं की मग इथून उडवायचा, मग असं सगळे प्रकार. पण पतंग उडवायचा हे मात्र प्रचंड वेड होतं. ते हे सगळं बाबांनी बंद केलं.
एकदा क्रिकेट खेळताना बॉल लागला आणि हे बोट एवढं मोठं सुजलं. ह्याच्यानंतर सगळं बाबांनी बंद केलं, सायकल चालवणं बंद केलं आणि गोविंदरावांसमोर पेटी घेऊन वाजवायला बसवलं त्यावेळेला. कारण बाबा तेव्हा कॉर्पोरेटमध्ये काम करत असल्यामुळे खूप फिरतीवर असायचे. आणि गोविंदरावांसमोर बसवलं म्हणजे काय, आता गंमत अशी आहे की 8 वर्षाचा मी आणि 65-60 वर्षाचे गोविंदराव, आता काय शिकवणार सांगा मला अशा मुलाला. म्हणजे एक मला किस्सा आठवतो की एक कुठच्या तरी मोठ्या गुरुकडे एक मनुष्य जातो आणि म्हणतो की माझा आता हा 7-8 वर्षाचा मुलगा आहे, ह्याला तुमच्या सेवेसाठी ठेवून घ्या. ते गुरु म्हणतात हे बरोबर आहे, पण सध्या कोण कोणाची सेवा करणार आहे. म्हणजे तसं काहीसं माझ्या बाबतीत झालं की गोविंदराव मला पेटी काढून द्यायचे, गोविंदराव मला भाता उघडून द्यायचे, कारण माझा जेमतेम तेव्हा भातापर्यंत हात पोचायचा. म्हणजे अशा अवस्थेत ती पेटी माझी शिकायला सुरुवात झाली. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट मी इथे तुम्हाला एक सांगीन सगळ्यांना की नुसती गोविंदरावांनी पेटी शिकवली नाही, तर गोविंदरावांनी भाई साहब इसका हाइज कट करो ना थोड़ा, हेलो हाइज कट करो ना ऊपर से, वो जो आपका वाइट वाला फेड है ना उसके बाजू में जो ग्रीन कलर का पोर्ट है ना, हे बघ हाईज लिहिलं ना ते वरती, ते +15 dB करून ठेवलं त्याने, ते मायनस कमी कर. व हाईज फ्रिक्वेन्सी इक्यू हां कमी कर हां शाबास बरोबर, अजून थोड्या कमी कर, चक कमी होईल म्हणजे, अजून कमी कर और कम करो पूरा, हाँ बस ठीक है. ये स्पीकर का भी आपने कॉन्फ़िगरेशन कुछ वॉल्यूम बढ़ाया ना, वो भी कम करो. असो, कुठे होतो मी, हां. तर त्यामुळे ते पेटी काढून द्यायचे मला, ते पेटी करायचे. आणि मी महत्त्वाची गोष्ट अशी सांगेन इकडे की गोविंदरावांनी पेटी वाजवायचं नुसतं शिकवलं नाही, तर गोविंदरावांनी पेटी म्हणजे शिकवायचं कसं हे पण शिकवलं. व्हेरी गुड, बस इतना ही रखो, व्हेरी नाईस. हां हां, पेटी शिकवायचं कसं हेही शिकवलं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण का, जर एखादी गोष्ट, एखादी जागा, एखादी तान, एखादा पलटा गोविंदरावांनी मला सांगितलं असतं तेव्हा की तुला 7-8 तास रियाज करायला लागेल, त्याशिवाय काही हा येणार नाही, मी अजिबात रियाज केला नसता. कोण करेल ना. जर आपल्याला असं सांगितलं उद्या की नाही ही गोष्ट तुला रोज 3 तास करायला पाहिजे, तर करशील? नाही करणार कोणी, अजिबातच नाही करणार. आणि आताच्या तर जगात शक्यच नाही, तेव्हाही शक्य नव्हतं ते. पण गोविंदराव काय म्हणायचे, एखादी गोष्ट येत नाही ना तुला वाजवता, मला येते ना, मग आपण काय करूया, तू आता ती येईपर्यंत वाजव, असं म्हणायचे. येईपर्यंत वाजव म्हटल्यामुळे झालं काय ना, आपल्या डोक्यातला तो टाइम सेन्स मरून जातो. आपल्या डोक्यातला असं लक्षातच राहत नाही की आपण 1 तास रियाज केलाय का, 2 तास केलाय का, 4 तास केलाय का, 5 तास केलाय. अरे अजून आपल्याला येत नाही ना, आपण वाजवत राहायचं हेच. त्याच्यामुळे येईपर्यंत वाजव म्हटल्यामुळे ती पेटी माझ्याकडनं त्या काळात वाजली गेली. आणि म्हणूनच तुमच्या पुढे आज मी पेटीचा कार्यक्रम सादर करू शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात मला नमूद करायची आहे की आपल्यासुद्धा, आता माझी पण मुलगी 19 वर्षाची आहे, त्यामुळे सध्या आमच्याकडे काय केक पॉप आणि ते कोरियन मील आणि हे सगळं चालतं. हे सगळ्यांच्या घरी चालतं, तेच आमच्या घरीही चालतं. परंतु मला एक गोष्ट इथे अत्यंत प्रकर्षाने सांगायची आहे, ती अशी की बाबांनी जर त्या काळात माझ्यावर हे कंपल्शन केलं नसतं गोविंदरावांसमोर पेटी बसण्याचं, तर मी आत्तापर्यंत काहीही केलं नसतं आयुष्यात. मी खरंच सांगतोय, म्हणजे कसलंही मला आवड नसती झाली, मी काही शिकलो नसतो, काहीतरी भलतंच करत राहिलो असतो. त्यामुळे आपल्या मुलांवर सुद्धा ना रोज 1 तासाचं का होईना, अर्ध्या तासाचं का होईना, काहीतरी एक कंपल्शन करणं गरजेचं आहे. मग एवढं तू कर आणि बाकी दिवसभर काहीही कर, असं आपण म्हणू शकतो. तसं जर केलं तरच कदाचित आपल्या पुढच्या पिढीमध्ये काय नक्की गुण दडलेले आहेत, किंवा त्यांना कुठच्या गोष्टींची आवड आहे, किंवा त्यांच्यातनं कुठच्या गोष्टी बाहेर येऊ शकतात, हे आपल्याला कळू शकतं. जर आपण सगळंच मोकाट सोडून दिलं की काय तुला हवं ते कर, की काही उपयोग होत नाही त्याचा, कारण त्याचा फोकसच कुठे राहत नाही. त्यावेळेला तो फोकस झाला, म्हणून मला मग त्या पेटीमध्ये इंटरेस्ट आला. म्हणून मला मग रुपारेलमध्ये गेल्यानंतर कौशल भेटला, कमलेश भेटला, बरेच लोक भेटली, त्यांच्यामुळे अरेंजमेंटमध्ये इंटरेस्ट तयार झाला. मग त्याच्यामुळे माझी या सगळ्या मोठ्या लोकांची ओळख झाली. आणि ती एक काय म्हणतो, तो एक रस्ता मिळाला आयुष्याला की बाबा नाही आपल्याला हे नक्की करायचं आहे. तर त्याच्यासाठी ते कंपल्शन असणं गरजेचं आहे. त्यामुळे माझं असं बालपण खडतर गेलं वगैरे असं म्हणणार नाही मी, पण खूप चांगल्या लक्षात राहणाऱ्या गोष्टींमध्ये गेलं एवढं मात्र नक्की आहे. आता मला आशा आहे की आमच्या दोघांचे आवाज व्यवस्थित येत आहेत. हो, म्हणजे एका साऊंड इंजिनिअरिंगचं नॉलेज किती साऊंड आहे याचा आपल्याला आता प्रत्यय आलेला आहे. पेटीचा विषय निघालाय, हार्मोनियमचा विषय निघालाय, आपण संवादिनी सुद्धा म्हणतो त्याला. मला तुमच्या सगळ्या उपस्थित प्रेक्षकांच्या, रसिकांच्या वतीने एक प्रश्न विचारावा असं वाटतो की पेटी, आवाज येत नाहीये. यांचा परत माईक वाढव थोडासा. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हां हॅलो चेक, ठीक आहे का? हां आला.
पेटीचा विषय निघालाय तर आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना पेटीची तांत्रिक माहिती नसते की काळे पांढरे स्वर, काळ्या पांढऱ्या पट्ट्या म्हणजे काय, त्याच्या खाली 4 आपले स्टॉपर्स असतात ते आपण ओढून जास्तीचे स्वर लावतो, खाली अजून 4-5 पट्ट्या असतात त्यातून आपल्याला खर्ज नर मादी वगैरे करता येतं, किंवा इथं रीड्स असतात, रीड्स मध्ये हवा कशी येते, भाता असतो, हा भाता आता 1 पदरी आहे, काही पेट्यांचे 2 असतात, काही पेट्यांचे 7 पदरी असतात. तेव्हा प्रश्न पडतो 7 पदरी. आवाज वाढवा त्यांचा. हॅलो चेक, हॅलो चेक, हा आता ठीक आहे. तर अशा वेळेला प्रश्न पडतो की 1 पदरी, 2 पदरी भाते असतात, 7 पदरी असतात, त्यावेळेला 7 पदरी भात्यातून जास्त हवा टिकते का? लांब करा तुम्ही. 7 पदरी भात्यातून हवा जास्त टिकते का? किंवा काही पेट्यांना कपलर्स असतात. कळलं, थांबा, बोलतो आता. या पेटीची तांत्रिक माहिती सांगतो. मुळात पेटीच्या बद्दल बोलायचं तर पेटीचा शोध हा 9 ऑगस्ट 1840 रोजी फ्रान्समध्ये अलेक्झांडर फ्रान्सिस द बेन नावाच्या माणसाने लावला. म्हणजे त्यांनी काय केलं त्या काळात की या पेटीच्या पोटामध्ये एक धातूची पट्टी असते ज्याला रीड म्हणतात, त्या रीडचं त्यांनी पेटंट घेतलं आणि त्याच्या आधी जे रीड ऑर्गन्स होते जे आपण संगीत नाटकात बघतो पायानी वाजवायचे असतात ते, त्यांचा जन्म जवळपास 1700 मध्येच झाला होता, म्हणजे खूप आधी झाला होता त्या काळात. पण त्याच्यानंतर अलेक्झांडर फ्रान्सिस द बेननी या हार्मोनियमच्या रीडचं पेटंट घेतलं आणि त्याच्यानंतर पेटीचा जन्म झाला. अर्थात पेटीचं ट्रान्झिशन हे गेल्या 180 वर्षात जेवढं झालेलं आहे, म्हणजे एखाद्या वाद्याची आपण उत्क्रांती म्हणू ना, ती जेवढी झालेली आहे तेवढी भारतातल्या कुठच्याही वाद्याची झालेली नाही, एवढं खरं आहे. कारण का प्रत्येक वाद्याचा फॉर्मॅट जसा आहे तसाच राहिला आहे. पेटी हे एकमेव वाद्य आहे जे पायपेटी पहिल्यांदा होतं, त्याच्यानंतर 1897 मध्ये ते हातपेटी झालं, मग त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीचे रीड्स मिळतात, टोनल क्वालिटीचा, खर्ज नर मादी, त्याच्यानंतर त्यात कपलर झाले, त्याच्यानंतर त्यात स्केल चेंजर झाल्या, त्याच्यानंतर स्केल चेंजर कपलर झाल्या, त्याच्यानंतर फोल्डिंग झाल्या आणि त्याच्यानंतर आता मिनी मायक्रो हार्मोनियम्स पण झालेले आहेत. त्याच्यामुळे एवढं ट्रान्झिशन ह्या वाद्यांनी बघितलेलं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि टेक्निकल माहिती म्हणजे काय, सोपं आहे. आपण शिट्टी वाजवतो ना तशी पेटी वाजते. त्याच्या खाली मोठा एअरबॉक्स असतो आत. आपण जेव्हा पेटीचा भाता ओढतो तेव्हा आपण पेटीमध्ये हवा घेतो आणि त्या पेटीच्या रीडमधनं त्याच्यामध्ये एक टंग असते, त्या टंगमधनं हवा पास झाली, जेव्हा आपण ही पट्टी दाबतो तेव्हा ते भोक खालचं असतं ते ओपन होतं होल आणि त्यातनं हवा पास होते आणि रिलीज्ड एअर म्हणजे कंप्रेस्ड एअर त्या रीडमधनं बाहेर येते आणि पेटीचा आपल्याला आवाज येतो. त्यामुळे पेटीच्या आवाजात एक नॅचरल फेक आहे, म्हणजे इंग्लिश नाही, मराठी. त्याच्यामुळे हा हजारो लाखो लोकांना जिकडे किंवा पटकन लक्ष आपलं वेधून घ्यायचं कुठे जर असेल ना, तर त्याच्यासाठी पेटीचा आपल्याला खूप चांगला उपयोग करता येतो. कारण का कंप्रेस्ड एअर बाहेर येत असल्यामुळे ना ह्याच्या आवाजामध्ये एक प्रकारचा कर्कशपणाचे असं तुम्ही म्हणा, म्हणजे जशी पिपाणी वाजते किंवा शहनाई वाजते, की आपण असं म्हणू शकत नाही ना की शहनाईवाल्याला जरा हळू वाजव वगैरे, शक्यच नाही ना, ते वाजतच तसं. त्यामुळे ह्याच्यामध्ये ती एक नॅचरल फेक आहे आणि त्याच्यामुळे ती जिथे जिथे खूप सारे लोक असतात, म्हणजे आपण बघतो कव्वाल्यांमध्ये किंवा नाट्यसंगीत अभंगांच्या कार्यक्रमात, मंदिरांमध्ये पेट्या का दिसतात आपल्याला, कारण का पटकन लोकांचं लक्ष आकर्षित करून घ्यायला पेटीचा आवाज आपल्याला कामाला येतो. यामध्ये स्केल चेंजर हा एक प्रकार येतो आणि कीबोर्ड मध्ये ट्रान्सपोज नावाचं बटन आहे. दोन्ही गोष्टी सेमच असतात. जेव्हा एखाद्या स्वरामध्ये आपल्याला वाजवायला कठीण असतं, कारण का काय शेवटी ह्या काळे पांढरे स्वरांचं एक पॅटर्न आहे, 2 काळे, 3 परत 3 काळे, परत 2 काळे, परत 3 काळे. त्याच्यामुळे प्रत्येक स्वराचा जर तुम्ही एक डिझाईन काढायला सुरुवात केलीत की पांढरी 1 मध्ये सारेगमपधनिसा कसे दिसतात, तर सगळे खालचे स्वर येतात. काळी 1 मध्ये सारेगमपधनिसा कसे दिसतात, तर एक शुद्ध गंधार खाली जातो, शुद्ध निषाद खाली जातो, परत बाकीचे सगळे काळ्या पट्ट्या येतात. तर अशा प्रत्येक डिझाईनच्या, प्रत्येक स्वराच्या, प्रत्येक रागातलं डिझाईन वेगळं असतं. त्यामुळे जर 12 सूर असतील तर तुमच्याकडे एकाच रागाचे 12 डिझाईन्स असतात सुरांचे, आणि त्याच्यामुळे जर तुमच्याकडे 100 राग असतील तर तुमच्याकडे ऑब्व्हियसली 1200 डिझाईन्स झाली 12 स्वरांमध्ये सगळी. त्याच्यामुळे होतं काय अशा वेळेला की प्रत्येक वादकाला प्रत्येक स्वरामध्ये प्रत्येक राग किंवा प्रत्येक गोष्ट मिळणं कठीण आहे, कारण का तुमच्या मेंदूला पहिल्यांदा ती गोष्ट दिसायला पाहिजे. की मी जेव्हा काळी 1 सा म्हणतोय तेव्हा त्याचा शुद्ध गंधार म्हणजे पांढरी 4 हा स्वर आहे, तुमच्या मेंदूला पहिलं कळलं तर तुम्ही तिथे हात लावाल. अदरवाईज तुमच्या मेंदूला जर कळलंच नाही की हा काय रिलेशनमध्ये सूर आहे तर आपण तो वाजवूच शकत नाही. तर हा सोपं होण्यासाठी स्केल चेंजर हा प्रकार असतो. म्हणजे काय करायचं असतं की लिटरली हा वरचा जो कीबोर्ड असतो तो उचलला जातो आणि 1 घर 2 घर 3 घर तुम्हाला जितकं मागे हवा आहे तितका मागे ठेवला जातो. म्हणजे तुम्ही वाजवला जरी काळी 1 तरी तुम्हाला खाली खरा सूर मिळतो पांढरी 2 वाजवायला, पण तुम्हाला डिझाईनवरचं काळी 1चं सगळं मिळतं.
आणि इलेक्ट्रॉनिकली ते फक्त आपण जेव्हा करतो तेव्हा त्याला ट्रान्सपोज म्हणतात त्या भाषेमध्ये, आणि ते इलेक्ट्रॉनिकली होतं. इथे आपल्याला फिजिकली करायला लागतं. म्हणजे एखाद्या परफॉर्मन्सच्या वेळेला ऐनवेळी एखादा गायक म्हणतो की मी आज काळी दोन मध्ये गात नाही, हाफ नोट खाली गातो, पांढरी दोन वाट मध्ये. लागते, वाट लागते. त्यावेळेला तुम्ही फक्त एक खटका बदललात की तुम्हाला त्याच डिझाईन मध्ये ते वाजवता बरोबर येईल. आहे, पण त्यासाठी स्केल चेंजर पेटी पाहिजे तिथे. स्केल चेंजर पेटी नसेल तर वाट लागते. म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही की काय होतं तिथे बसल्यानंतर. अशा वेळेला जर अर्धा स्वर खाली कर असं गायकाने जर म्हटलं किंवा अर्धा स्वर वर कर म्हटलं तर काय इथे होतं हे तुम्हाला मी सांगू शकत नाही. इकडे फार कठीण होतं प्रकार. विशेष मला ह्याच्यात तुम्हाला सांगायचं की ह्याच्यात गोविंदरावांचा खूप मोठा हात आहे म्हणजे हे कळण्यामध्ये. कारण का गोविंदरावांना 12च्या 12 स्वरांमध्ये वाजवता यायचं. आणि म्हणजे त्यांना कधीच ते म्हणायचे स्केल चेंजर इथे पाहिजे. म्हणजे मला किस्सा इतका चांगला आठवतो. 1992 सालची गोष्ट आहे. प्रभाकर कारेकरांचं गाणं होतं रामभाऊ मराठी फेस्टिवलमध्ये जेव्हा गडकरीमध्ये जेव्हा रात्रभर चालायचे त्यावेळेला. आणि बाबा त्यावेळेला काहीतरी कॉन्फरन्समध्ये होते. त्यामुळे बाबांनी सांगितलं की तू गोविंदरावांसाठी पेटी घेऊन जा तिथे वाजवायला. आणि तेव्हा आमच्याकडे एक नवीन स्केल चेंजर बनवून बाबांनी घेतली होती. तर मी अगदी उत्साहात ती स्केल चेंजर घेऊन गोविंदरावांकडे गेलो की स्केल चेंजर आज गोविंदरावांना देऊया आपण म्हणून. तर ते आधी बघूनच त्यांना एक वेळ असं झालं की हे काय आहे, म्हणजे कशाला आहे एवढं सगळं. तर म्हणाले की स्केल चेंजर इथे लागतं म्हणे, इथे असायची गरज नाही आहे. आणि त्यांना आश्चर्य कसं वाटत होतं की अरे म्हणजे मी आता पांढरी 4मध्ये वाजवलं तरी वाजतोय काळी 2च. अरे वा मस्त. मग त्यांनी प्रभाकरांना विचारलं कार्यकरांना, बुवा काय स्वर ठेवणार आज तुम्ही? ते म्हणाले आपण काळी 2 ठेवूया. काळी 2 ठेवूया म्हणाले. मस्त. मग आता मला पांढरी 3 करून दे म्हणाले काळी 2वर. म्हणजे लोक साधारणपणे उलटं करतात की पांढरी 3 असेल तर काळी 2 करून घेतात कारण तो सोपा पडतो वाजवायला. यांनी पांढरी 3 हा काळी 2च्या वर करून घेतला आणि अख्खा कार्यक्रम पांढरी 3मध्ये वाजवला. म्हणजे नॉर्मली तेव्हा म्हणजे कठीण करून घेऊन वाजवलं म्हणजे आपल्यासाठी. त्यांनाचसाठी ते कठीण नव्हतं. तर त्यांना विचारलं जेव्हा, गोविंदराव तुम्हाला त्या स्वरांचं डिझाईन दिसतं का प्रत्येक रागामध्ये? म्हणजे आता बसंत बहार सारखे कॉम्प्लिकेटेड राग आहेत किंवा केदार नट आहेत. हे जोड राग जनरली कॉम्प्लिकेटेड होतात कारण चलन वेगळं, आरोह वेगळा, अवरोह वेगळा. तर त्याच्यात तुम्हाला पांढरी 2मध्ये बसंत बहार आहे की तुम्हाला दिसतो का इकडे? ते हो असं म्हणले होते फक्त. म्हणजे ह्याच्यात काही कठीण आहे कळण्यासारखं किंवा विचार करण्यासारखा हा त्यांच्या मनाला विचार तेव्हा शिवलाही नव्हता. त्याच्यामुळे मी नशीबवान अशासाठी आहे की मी गोविंदरावांना जवळपास 150-200 प्रयोग संगीत नाटकं असं वाजवताना बघितलेलं आहे बाजूला उभं राहून. म्हणजे ते मला जबरदस्ती हात घेऊन धरून नाटकाला घेऊन जायचे. आणि विघ्नेश त्यांच्याबरोबर तेव्हा असायचा खूप. विघ्नेशनी गोविंदरावांच्या शेवटच्या 10-12 वर्षात गोविंदरावांची प्रचंड सेवा केलेली आहे. त्यांना नेणं आणणं, त्यांना पोचवणं, त्यांचं खाणं, सगळं त्यांचं बघणं, सगळं जे काय असेल ते. आणि तेव्हा मी तर खूपच लहान होतो, 12 वर्षाचा वगैरे होतो. त्यामुळे ती एक ॲडिशनल जबाबदारी होतीच त्याच्यावर. पण तो तीही पूर्ण करायचा आणि गोविंदरावांचंही सगळं त्यांची सेवा करायचा. तर माझ्या नशिबात मी ते गोविंदरावांना 150 प्रयोग बाजूला ऑर्गन वाजवून बघितलेला आहे. मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो की त्या माणसाला हा कीबोर्ड जेवढा कळला होता तेवढा कदाचित जगात कोणाला कळला असेल असं मी तुम्हाला अभिमानाने सांगेन. कारण का एक किस्सा आहे. ललित कलादर्शाचं नाटक होतं शाबास बिरबल शाबास. आणि त्याच्यात पांढरी 6ची त्या ऑर्गनची पट्टी पडली होती. बरं, ऑर्गनचं टेक्निक मंडळी पेटीच्या बरोबर विरुद्ध असतं की ऑर्गनमध्ये आपण जसं पेटीमध्ये हवा सोडतो बाहेर तसं ऑर्गनमध्ये हवा खेचली जाते. म्हणजे आपण बाहेर फुंकर मारून शिट्टी वाजवतो ती पेटी आणि आत ओढून शिट्टी वाजवतो तो ऑर्गन, असा फरक आहे दोघांमध्ये. त्यामुळे ऑर्गनची जेव्हा पट्टी पडते तेव्हा तो ऑर्गनचा स्वर वाजायचा बंद होतो. पेटीचा वाजतच राहतो स्वर. अशी जर पडली राहिली तर वाजतच राहील. ऑर्गनचा बंद होतो वाजायचा कारण तो सक्शन असल्यामुळे तो म्यूट होतो. तर त्याच्यातनं आता काही आवाज येणं शक्य नाही. आणि जुन्या काळातले ते ऑर्गन इतके कठीण होते की त्याच्या मेन बॉडीमधनं खाली गेलेले ना 18-18 इंचाचे बोल्ट असायचे आणि असे 7-8-8, 10-10 बोल्ट असायचे. म्हणजे ते सगळे बोल्ट तुम्हाला एक एक तो 18 इंच उघडायचा. असे 8 उघडले की ती बॉडी निघणार आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ती एक पट्टी लावायची. एवढं त्याच्यामध्ये ते 2-3 तासाचं काम असायचं. ते नुसतं एक स्वर पडला ते. गोविंदरावांनी ते अख्खं नाटक त्याच्यात असलेल्या 4-5 गायकांना आज कितीही सरस्वती प्रसन्न झाली आणि तुम्हाला आज कितीही काहीही सुचलं तरी सुद्धा पांढरी 6 हा स्वर तुमच्या गाण्यात लागणारच नाही असे स्वर बदलून त्यांना स्वर दिले. तुम्ही कल्पना करा म्हणजे हे किती कठीण आहे की आज बाबा काळी 4 स्वर द्यायचा असेल, मधुवंती बाई दांडेकर गात असतील, काळी 4 द्यायचा असेल तर आज त्यांना कोमल रे ह्या गाण्यात लागणारच नाही. कितीही त्यांना आज वाटलं तरी कितीही वेगळं गायचं म्हटलं तरी कोमल रे घेणार नाहीत त्या. असे त्यांनी अर्धा स्वर करून स्वर दिले आणि मी आणि विघ्नेश अक्षरशः अवाक होऊन बघत होतो की काय चाललंय ते.
आणि तेव्हा तबल्याला होते भोजराज साळवी. आणि भोजराज काकांची अशी गंमत आहे की ते नाटकात काय असतं, गाण्यानंतर गाणं होतं ना, त्यामुळे तबला लावायला वेळ नसतो आपल्याकडे, तेव्हा तिथे वेळ मिळत नाही आत्तासारखा. भोजराज काका 3 ठोक्यात तबला लावायचे लिटरली. म्हणजे काळी एकचा पांढरी 2 करायचा असेल तर ठाक 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 पांढरी 2 झाला स्वराचा. आणि त्यावेळेला गोविंदराव म्हणायचे, भोजा मी सांगतोय तसे सूर देत जा, फक्त मला आज काय पट्टी पडली आहे असं म्हणाले फक्त एकदा. बस. आणि मग ते सांगत होते त्यांना की हा 5 पांढरी 7 कर, हा काळी 1 पांढरी 1 कर, हा काळी 4 कर, हा 1 कर. थटाथट तबले चालले होते आणि गाण्यात नाटक झालं, काही कोणाला कळलं पण नाही काय झालं म्हणून त्या दिवशी तिथे. असं ग्रेट. आज मला उपस्थित रसिकांचं कौतुक वाटतंय की मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनाऊन्स केलं नाही की आपापले सेल सायलेंट मोडवर टाका, पण अजून कोणाचाही फोन वाजलेला नाही. पण अजून ज्यांनी टाकले नाहीत त्यांनी आता मात्र सायलेंटवर टाकायला हरकत नाही आपापले फोन. पुढं जाताना पेटीचा विषय निघालाय. आपण बऱ्याचशा वेळेला घरात टी व्हीवर एखादा रियालिटी शो पाहत असतो आणि एखादा क्लोजअप येतो, झूम होतो आणि ह्या कीबोर्डवर कॅमेरा येतो, तेव्हा त्या हार्मोनियम वादकाचे नजाकतपूर्ण हात, फिंगरिंग इतकं अप्रतिम आपल्याला अपील झालेलं असतं, इतके सुंदर हात पेटीवर चालत असतात. पण आपण जेव्हा घरी कधी प्रयत्न करतो तेव्हा नेसेसरीली अंगठा काळ्या बटनांवर येतो. अंगठा असं काहीच नाहीये. फुटबॉलमध्ये फाऊल मानतात तसं नाही इथं नाही foul नाही नाही मानतात. नाही नाही ह्या सगळ्या पेठेच्या बाबतीतल्या अंधश्रद्धा आहेत. असं काही नाहीये. आपल्याला दिलेत 12 सूर, आपल्याला दिलेत 5 बोटं, कुठच्याही बोटाने कुठची पट्टी वाजवावी हे महत्वाचं आहे. कारण का आहे काय गंमत, आपण जर असा नियम केला की अंगठा काळ्या स्वरावर आणायचा नाही, तर मला काळी 1 मध्ये कोणी दुर्गा राग वाजवून दाखवावा शक्यच नाही, कारण सगळेच वरचे पांढरे काळे स्वर येतात ना, मग अंगठा घेतल्याशिवाय वाजवणार कसं आपण. त्यामुळे ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. बेसिकली गोष्ट अशी आहे की गोविंदराव सांगायचं तसं, कारण शताब्दी गोविंदरावांचे, आणि म्हणून मी गोविंदरावांबद्दल त्या निमित्ताने सुद्धा आत्ता बोलतोय म्हणून एवढं, की एखादी गोष्ट तुम्हाला वाजवता येते किंवा वाजवता येत नाही, ह्या 2च गोष्टी असतात, ह्याच्यामध्ये काही नसतं. बरोबर की नाही. एक तर सूर लागतो किंवा एक तर सूर लागत नाही, ह्याच्यामध्ये काही नसतं कधीच. त्याच्यामुळे ती गोष्ट तुम्हाला वाजवता आली की वाजवता आली, नाही आली की नाही आली, सिम्पल. आणि आता वाजवता यायची असेल तर गोविंदराव तेव्हा म्हणायचे की मला हेच विचारू नकोस कुठच्या स्वरावर कुठचं बोट तू घेतोयस, तू अशी वाजव. मग ती हाताच्या बोटाने वाजव नाही तर पायाच्या बोटाने वाजव म्हणायचे. पण ही अशी वाजवणार, रिझल्ट हा महत्वाचा आहे, सिस्टीम महत्वाची नाही. संगीत आणि साऊंड या 2 गोष्टी अशा आहेत की देर आर 100 करेक्ट वेज ऑफ डुईंग 1 करेक्ट थिंग. ब्युटिफुल. प्रमाण नाहीये, त्याला प्रमाण नाहीये. म्हणजे कारण काय असतं, प्रत्येक मनुष्य हा एक सोर्स आहे ना, आपण एक साधन आहोत आणि प्रत्येक जण त्या एका कुठच्या तरी साध्याच्या मागे आपण धावत असतो. आता ते धावत असताना तुमची धावायची पद्धत वेगळी असू शकते. जोपर्यंत साध्य आहे की तोपर्यंत सगळंच छान चाललंय. मग माझ्यासारखंच तू धावलं पाहिजेस आणि तुझ्यासारखंच धावणं चुकीचं आहे, या पद्धतीला काहीही अर्थ नाही आहे. ॲज वेल ॲज तुमचं साध्य बरोबर आहे, तुमचा रस्ता बरोबर आहे आणि तुमचं ती दिशा बरोबर आहे, तोपर्यंत तुम्ही बरोबर आहात सगळे. त्याच्यामुळे नवीन जे संवादिनी वादक आहेत ज्यांनी सुरुवात केली आहे त्यांचा हा मोठा गैरसमज या विधानातून दूर होतोय. उलट आहे, नवीन वादकांचे हल्ली गैरसमज नाही आहेत, ते भयंकर सॉर्टेड लोक आहेत. गैरसमज सगळे जुन्या लोकांचे आहेत, हा प्रॉब्लेम आहे. नवीन वादकांना हल्ली काही प्रश्न पडत नाहीत. मी तुम्हाला खरं मनापासून सांगतो. म्हणजे ते एका अर्थी चांगलं पण आहे आणि एका अर्थी वाईट पण आहे. परंतु त्यातला चांगला भाग असा आहे की आता जग इतकं ओपन झाल्यामुळे, माहिती इतकी अवेलेबल असल्या कारणामुळे ना, हे असे प्रश्न मी फिंगरवर कसं करू, मग मी हे असं कसं वाजू, हे प्रश्न त्यांना पडत नाहीत. हे माझ्याकडे जी काही मुलं शिकायला येतात ना, ती 50% पेटी शिकूनच आलेली असतात टेक्निकली. आता वरचे 50% हा सगळा कल्टिवेशनचा भाग आपल्याकडे असतो जो आपण करायचा असतो. पण अदरवाईज त्यांना कुठची गोष्ट माहिती नाही असं खूप रेअरली होतं. मी त्यामुळे गैरसमज मागे आहेत सगळे, पुढे काही नाही आहेत. पण आता उपस्थित हे मागच्यातलेच आहेत. पण मग त्यांचा केला की गैरसमज दूर मी लगेच आता. आपलं शिक्षण हार्मोनियमचं दोघांकडूनही झालं, गोविंदराव पटवर्धन आणि बाबा डॉक्टर विद्याधर. हो, दोघांच्या शिक्षण पद्धतीमध्ये काही फारसा फरक आपल्याला जाणवत होता. हो. बाबांकडे ना ॲक्च्युली मी पेटी शिकलोच नाही खरं सांगायचं तर. कारण का बाबांबरोबर मी पेटी वाजवायचो कायम, आणि बाबांनी मला वयाच्या 10व्या वर्षापासून 8व्या वर्षापासून त्यांच्या कार्यक्रमात कायम मागे बसवल्यामुळे ना, आपण काय म्हणतो ना, ती एक उमेदवारीचा काळ असतो ना जो फार महत्त्वाचा असतो. की त्या उमेदवारीच्या काळात 2 गोष्टी होतात. काय 2 गोष्टी होतात? पहिली गोष्ट अशी होते की तुमचा धीर चेपतो, की स्टेजवरनं लोकांकडे बघत बघत परफॉर्मन्स तुमचा धीर चेपतो, आणि दुसरं लोकांना तुम्हाला बघायची सवय होते. जर एखाद्या मोठ्या गायकाचा एखादा मोठा मुलगा असेल आणि तो कोणाला माहितीच नसेल तर उपयोग नाही आहे ना काही.
त्याला तिथे स्टेजवर लोकांनी कायम बघितलं पाहिजे की हो बाबा हे असं आहे. आता विश्वनाथ बागुल नावाचे गायक जे होते ते आता वारलेत, परंतु ते रामभाऊंच्या मागे 40 वर्ष तंबोऱ्यावर साथ करत बसले. तर विश्वनाथ काकाला बाबाने विचारलं होतं की विश्वनाथ कसं तुला जमतं, दुसऱ्या गाण्याला अख्खी मैफिल कशी काबीज करतोस. तो म्हणतो रामभाऊंकडनं दुसरं शिकलो काय म्हणतो. तर हा जो उमेदवारीचा काळ जो आहे ना, हा फार महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे बाबांनी मला ती उमेदवारीमुळे तो एक प्रेझेन्स मिळवून दिला. मला तो प्रेझेन्स मिळाला बाबांमुळे कायम, की नाही घाबरायचं नाही, आपण बसायचं, चुकलं तरी चालेल. फार फार तर काय होईल, लाईव्ह शो आहे ना, एखादी गोष्ट चुकली तर निघून जाते पुढे, आपल्याला कुठे ती घेऊन फिरायची नाही आपल्याबरोबर. मात्र गोविंदरावांनी पेटी शिकवली असं म्हणेन मी. कारण गोविंदरावांनी पेटी शिकवली म्हणजे गोविंदरावांनी समोर बसून पेटी शिकवली. गोविंदराव म्हणायचे की मी एक एक जागा तुला 40-40 वेळा वाजवून दाखवतो, तुला येईपर्यंत ती वाजव, कसे वाजते ते तू बघ. पण ते एक एक जागा 40 वेळा, 50 वेळा, 60 वेळा वाजवत ठेवायचे की ही बघी अशी वाजव, ही बघी अशी वाजव, ही अशी. कधीही त्यांनी कंटाळा केला नाही. त्यामुळे गोविंदरावांनी मला पेटी शिकवली आणि बाबांनी मला पेटी काय म्हणेन वाजवायला शिकवली. एखादी त्यातली जागा हो, आता काही घेऊ शकतो आपण उदाहरणासाठी. उगीचा का कांता नाटक जर घेतलं आपण, ही एक तान जी आहे, असं अशी वाजवत ठेवायचे, वाजव वाजव वाजव, येईपर्यंत वाजव वाजव वाजव. एकदा आली की असं वाटायचं झालं की लगेच पुढची कठीण जागा, आता थोडंसं वर जाऊन ये. अनएंडिंग प्रवास. मला लोक विचारतात ना, मुलं येतात काही काही नवीन शिकायला, सर पेटी कधी येईल. एक मालाडचा एक विद्यार्थी आला होता, मला म्हणाला मालाडला आमचे सर आहेत ना, ते म्हणतात 6 महिन्यात येईल. म्हटलं उत्तम, लगेच जा त्यांच्याकडे. मी आता म्हटलं 40-41 वर्ष वाजवतोय, अजून मला आले असं मला म्हणता येत नाहीये. त्याच्यामुळे बघा, म्हणजे तसं आहे ते. 14 आणि 17 ह्या टीन एजच्या वयामध्ये देशात आणि परदेशात तुम्ही आपली वादन कला सादर केलीत. त्यावेळेला दिग्गज कलाकार समोर होते, जाणकार रसिक होते. खरं ते वय कल्पना विश्वात रमण्याचं होतं. त्यावेळेला तुमच्या मनात कुठल्या विचारांचा अक्कलच नव्हती, खरंच सांगतो. जेन्युअनली अक्कल नव्हती. म्हणजे मी आत्ता 17-18 वर्षाची मुलं बघतो आणि मी जर माझं वय कम्पेअर केलं ना, तर मी म्हणेन की मी शतमूर्ख होतो त्या काळात. म्हणजे कारण का काय असतं ना, अक्कल असली की मग पुढचे प्रश्न पडतात ना, की भीती वाटेल, मग मला काहीतरी होईल, मला लोक काहीतरी म्हणतील. जे शिकवलंय तेवढं वाजवायचं आणि बाहेर पडायचं, बस संपलं. एवढंच माहिती असल्यामुळे त्या काळात ते कार्यक्रम करणं शक्य झालं. नाहीतर अमेरिकेच्या VMMच्या 1995 साली 3,500 लोकांच्या पुढे सोलो वाजवणं अजिबात सोपी गोष्ट नाही आहे त्यावेळेला. पण ह्याची जर तेव्हा जाणीव असती तर प्रॉब्लेम झाला असता. जाणीवच नसल्यामुळे होऊन गेलं ते, असं आपण म्हणूया त्यावेळेला. आणि मग मजा आली पण त्यावेळेला त्या कार्यक्रमांमध्ये. 17व्या वर्षी सोलो वाजवताना काय वाजवला तेही मी आठवतोय. म्हणजे पण चांगलं झालं होतं, म्हणजे अगदीच काही वाईट नव्हतं. नंतर माझा एक ॲडिशनल सोलो पण तिकडे झाला होता, म्हणजे त्यांनी ऑन डिमांड ठेवला होता तो, हा आवडला म्हणून त्यावेळेला. केवळ US मध्ये नाही, नंतर UK मध्ये पण. हो, म्हणजे माझ्या आत्तापर्यंत अमेरिकेच्या 27 वाऱ्या झालेल्या आहेत, म्हणजे गेल्या 15 वर्षामध्ये. त्यामुळे अमेरिकेमध्ये साधारणपणे असं कुठचंच शहर नाही की जे मी फिरलो नाही आहे. म्हणजे अमेरिकन माणूस सुद्धा अमेरिकेत फिरला नाही तेवढा मी अमेरिकेत फिरलोय. 78 शहरं झालेत माझी बघून अमेरिकेत आत्तापर्यंत. त्याच्यामुळे देशात, जगात असे साधारणपणे देश उरला नाही आहे की जिथे संगीत प्रेमी आहेत आणि मग तिथे आपण परफॉर्मन्स दिला नाही, असं अजून तरी झालेलं नाही आहे. परवाच मोजत होतो 28 देश फिरून झालेत आत्तापर्यंत. त्याच्यामुळे पण तुम्हाला सांगू का गंमत काय, शेवटी हा जो आपला माहोल आहे ना, हा आपला माहोल आहे अल्टिमेटली. आणि अमेरिकेमध्ये किंवा UK मध्ये किंवा जपानमध्ये जिथे जिथे आपल्यासारखी लोक आहेत ना, तिकडे तिकडे हा माहोल असतोच. त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये परफॉर्म करण्याचा जो काही एक आनंद आहे, त्या आनंदाला तोडच नाही आहे काही. म्हणजे दॅट इज दी अल्टिमेट थिंग. परंतु बाहेरच्या देशात सुद्धा आपण जेव्हा जाऊन परफॉर्म करतो ना, तेव्हा जेव्हा कोर ऑडियन्स मिळतो ना, तेव्हा त्या परफॉर्मन्सची पण इथल्या इथेच मजा येते. त्यामुळे खरं विचारलं तर ॲज अन आर्टिस्ट तुम्ही एकदा इथे बसलात की तुम्ही कुठच्या देशात आहात, कुठच्या वेळेत आहात आणि कोणासमोर परफॉर्म करता, ह्याला काही अर्थ उरत नाही अल्टिमेटली. आपला परफॉर्मन्स महत्त्वाचा आणि आपली त्या दृष्टीमध्ये असलेली तुमची प्रयत्न आणि तुमचा प्रामाणिकपणा, ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या. गोविंदराव म्हणायचे की एका माणसासमोर रात्रभर पेटी वाजवेन मी. एक माणूस मला ऐकायला द्या, मी रात्रभर पेटी वाजवतो. ते कधीच कंटाळायचे नाहीत. कार्यक्रम करून घरी गेल्यानंतर जेवण झाले की म्हणायचं पेट्या काढ्या, वाजवा परत.
2:30-3 वाजेपर्यंत वाजवायचे. आपल्याला झोप आली की आपण झोपायचे, ते झोपायचे नाहीत. ह्या निमित्ताने इथं किस्सा पण सांगतो, बाबांच्या ट्रेनिंगचा किस्सा सांगतो तुम्हाला, इंटरेस्टिंग आहे. MBBSला बाबा होते जेव्हा, साधारण 72चा काळ हा, 70-72चा, त्या गोविंदरावांची भयंकर संगीत नाटकं चालायची त्या काळात. आणि संध्याकाळी 6ला गोविंदरावांच्या ऑफिसमधनं ते सुटायचे. ते गोविंदराव पोलीस खात्यामध्ये क्लार्क होते म्हणजे, आणि ते गमतीने असं म्हणायचं की पोलीस खात्यात राहून पण माझा हात साफ आहे म्हणायचे. तर ते संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रम कचेरीतनं निघायचे. 7 वाजता नाटक, 7:30ला नाटक चालू, ते 12-12:30-1 वाजता नाटक त्या काळी संपायचं. ते संपल्यानंतर किंग सर्कलच्या अगरवाल नगरच्या आमच्या घरी यायचे. मग बाबांची पणजी, बाबांची आजी त्यांना गरम गरम जेवण करून द्यायची. रात्री 1:30-2 वाजता त्यांचे जेवण करायचे. मग 2 वाजता बाबांना रात्री पेटी शिकवायला सुरुवात करायचे. आणि रात्री 2 ते पहाटे 4 पर्यंत त्यांची ट्युशन चालायची. आणि पहाटे 4ला बाबांना झोप आली की बाबा झोपले की गोविंदराव 1 तास जेमतेम झोपायचे. सकाळी 5 वाजता बाबांची आई उठली की त्यांच्याबरोबर चहा बिहा काय असेल तरी घेऊन 6 वाजता घरातनं बाहेर पडायचे, घरी जायचे, आंघोळ करायचे, 7 वाजता ऑफिस. परत संध्याकाळी 6 वाजता ऑफिस सुटलं की 7 वाजता नाटक, 12:30ला घर, 1:30ला जेवण, 2 ते 4 शिकवणे. अशी 4 वर्ष शिकवणी झाली आमच्याकडे त्यावेळेला. मी मगाशी जे विचारला प्रश्न की परदेशातल्या मैफिलीबद्दल काय वाटलं आदित्यजींना, तेव्हा त्याने हॅलो, त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं तुम्हाला की काय म्हणतो, आपला थांबा. हा माईक घ्या, हा घ्या. त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं की आपला माहोल हा आपला असतो. हे खरंच मी एक छोटंसं उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतो की जेव्हा केसरी किंवा वीणाबरोबर आपण एखादी 8-15 दिवसाची परदेशवारी करून येतो, तेव्हा आपल्याला घरात पहिल्यांदा आल्यावर वरण भात किंवा पिठलं भात चांगलं वाटतं. तसं आपला माहोल आपला आहे. ह्याच्यात पण गंमत आहे मोठी. किस्सा सांगतो तुम्हाला. ह्या वरण भात आणि आपला वाटतो हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे वाटतोच कधी कधी. परंतु राहुल, मी आणि निखिल फाटक, आमचा 2006 साली अमेरिकेतला पहिला दौरा झाला होता. राहुल म्हणजे राहुल देशपांडे. आणि तेव्हा अगदीच सगळे लहान होतो, कोवळे होतो, काहीच आतासारखं प्रोफेशनल पद्धतीने दौरा हँडल करणारे तेव्हा काही ऑर्गनायझर नव्हते. त्यामुळे मग घरीच राहिलोय कोणाच्या तरी, कधी कधी बेसमेंटमध्ये राहिलोय. मग भर थंडीत फिलाडेल्फियात -5 डिग्री असताना तो होस्ट सांगतो की बेसमेंटमध्ये आहे सगळी सोय, फक्त हीटर बंद आहे वगैरे. अशा अवस्थेत ते सगळे दौरे केले होते. म्हणजे 87 दिवसात आम्ही 44 कार्यक्रम केले होते त्यावेळेला. तर तेव्हा लॉस एंजलिसमध्ये एका फॅमिलीकडे आम्ही गेलो होतो. मी ऑब्व्हियसली नाव सांगणार नाही आहे, परंतु त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो. आणि अगदी दौऱ्याच्या शेवटीचा वेळ होता तो, 1-2 आठवडे वगैरे उरले असतील. त्यामुळे आम्ही भयंकर होमसिक झालो होतो सगळे. 3 महिने बाहेर राहून होमसिक झालो होतो. आणि काय करू, काय आता जाऊ, कंटाळा आला जाऊ. आणि त्याच्यानंतर आमचा त्याला लागून UKचा पण दौरा होतो आणि तिथे 11 कार्यक्रम होते. त्याच्यामुळे आता हे संपवायचे, मग परत लंडनला जायचं. आणि बरं, ते लंडनची हवा एक तर मला अजिबात आवडत नाही, तिथे कधीच आवडली नाही. म्हणजे इतकी ग्लूमी आणि डल हवा आहे सगळी. तर त्यांच्या घरी गेल्यानंतर लॉस एंजलिसला त्यांनी आम्हाला चक्क दुपारी गरम गरम पुरणपोळ्या करून दिल्या. इतकी मजा आली बघा, सगळ्यांना वाटलं की नाही. गरम गरम पुरणपोळ्या करून दिल्या छान. आम्ही आपल्या त्या छान ताव मारून खाल्ल्या. आणि दुपारी मग चहा प्यायला 3-3:30 वाजता परत जमल्यानंतर त्या आजी म्हणल्या, आवडल्या ना पुरणपोळ्या तुम्हाला? प्रचंड आवडल्या, गेल्या वर्षीच फ्रीज करून ठेवल्या होत्या म्हणल्या. बोला. आणि त्या सुनबाईंना म्हणतात त्यांच्या की बघ, तुला म्हटलं ना फ्रीज केल्या गोष्टी खराब होत नाहीत. हे ऐकून आपल्याला फ्रीज व्हायची वेळ आलेली आहे खरं तर. त्याच्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे तो घरचा वरण भात वगैरे खूप धोका असतो त्याच्यामध्ये. नक्की कधीचा असेल हे आपल्याला सांगता येत नाही. काय अजून तरी झालं नाहीये असं म्हणूया अजून. कारण परवाच आम्ही नवीन फ्रीज घ्यायला गेलो होतो, त्याच्यात डीप फ्रीजर होता. तो बघून मला धडकी भरली. वेदर्शीला म्हटलं नको, नाही तुला म्हटलं जर उद्या. अजून तरी झालेलं नाही, पुन्हा दौरा झालेला नाही वाटतं. कारण सांगतो, आम्ही अमेरिकेत डेन्व्हरला एकांच्याकडे असताना ती बाई, त्यांच्या ज्या बाई होत्या त्या सकाळी 6 वाजता उठून रविवारी स्वयंपाक करतायत. म्हटलं काय करताय? नाही, पुढच्या 7 दिवसाच्या भाज्या करून ठेवते म्हटली. तर त्याच्यामुळे ते डीप फ्रीजर बघितलं की म्हटलं, वेदर्शीला म्हटलं की तुला उद्या असं वाटेल की 7 दिवसाच्या भाज्या मी करून ठेवते तर काय, म्हणून म्हटलं नको त्याच्यापेक्षा असं.
असो चला पुढे. असं पुढच्या प्रश्नाकडं. आपण वादन क्षेत्रात आल्यानंतर मराठी हिंदी मधले सगळे गीत प्रकार, शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, जिंगल्स, जाहिराती, सोलो वादन, शास्त्रीय संगीत मैफिली, चित्रपट, वेब सिरीज इतक्या सगळ्या प्रांतामध्ये मुसाफिरी केलीत. त्यातलं नेमकं कुठलं जास्त आवडलं, कुठं जास्त मन रमलं, त्या सगळ्यातले फरक आणि ह्या सगळ्यांमधलं चॅलेंजिंग आव्हानात्मक या काय एका आहे? प्रश्नावर 3 तासाचा कार्यक्रम होईल. बरं ठीक आहे. प्रश्न खूपच मोठा आहे. मी मी मोठा किंवा 3 उपप्रश्न घेतल्याचं कारण सांगतो, मला कमीत कमी बोलायचं आणि त्यांना जास्त बोलू द्यायचंय. नाही, काय असतं, प्रत्येक क्षेत्राची एक आपापली काय म्हणतो मागणी असते. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे कुठच्याही वादकांनी गायकांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की संगीताचा कुठचाच प्रकार चांगला वाईट श्रेष्ठ कनिष्ठ नसतो. संगीत हे संगीत असतं. जे आनंद देते ते संगीत, जे आनंद देत नाही ते संगीत नाही. सिम्पल. एवढं आपण सोपं मानू याच्यामध्ये. त्याच्यामुळे प्रत्येक विभागाची एक मागणी असते. आता ती मागणी आपण किती प्रमाणात पुरवू शकतो त्याच्यावर हे ठरतं की तो विभाग आपल्याला कितपत जमलाय. इतकं साधं सोपं आहे. म्हणजे डिमांड अँड सप्लायचा रूल आहे ह्याच्यामध्ये. आता झालं असं की माझ्या सुरुवातीच्या सगळ्या गोविंदरावांच्या ट्रेनिंगच्या पद्धतीमुळे ना, गोविंदरावांनी हे कधीच जाणवू दिलं नाही की मी चित्रपटातली गाणी वाजवत नाही म्हणजे तू वाजवायचं नाही असं नाही आहे. तू ती वाजव, सगळी वाजव. मी तेव्हा कॅसेट घ्यायचो, व्यवस्थित गाणी ऐकायचो, बसवायचो, नोटेशन स्वतः लिहायचो, हार्मोनिज लिहायचो, हे सगळं लिहायचो त्यावेळेला. त्याच्यामुळे त्या काळात हात तयार होणं किंवा हाताला एक वेगळ्या प्रकारचं काय म्हणतो त्याला ट्रेनिंग मिळणं आणि ज्या वादनाच्या पद्धतीमध्ये जे वादन प्रकार अपेक्षित आहेत त्या प्रकारचं ट्रेनिंग मिळणं हे गोविंदरावांच्या शिकवण्यामुळे झालं. नेहमी होतं काय ना, आपण जेव्हा गुरुकडे जाऊन एखादी गोष्ट शिकायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपण त्या गुरुची शैली पण घेतो विकत त्याच्याबरोबर. कळलं की नाही? म्हणजे माझ्याकडे जर मुलं एखादी पेटी शिकायला येत असतील ना, तर त्यांनी माझ्यासारखी पेटी वाजवणं अपेक्षित नाही आहे. त्यांनी त्याच्यासारखी पेटी वाजवणं अपेक्षित आहे मुळात. आता ह्याच्यात गंमत कशी आहे की हात तयार करणं किंवा गळा तयार करणं आणि पेटी वाजवणं किंवा पेटीचा हात तयार करणं ह्या पूर्ण 2 वेगळ्या गोष्टी आहेत. गळा तयार करणं हा वेगळा प्रकार आहे आणि गळ्यातनं गाणं सादर करणं हा वेगळा प्रकार आहे. तसंच पेटी वाजवणं हा वेगळा प्रकार आहे आणि पेटीसाठी हात तयार करणं वेगळा प्रकार आहे. म्हणजे थोडक्यात आता असं करा, असं जरा एक मिनिट. आता बेसिक पेटी वादनातले फरक बघा. वादनातला व्हायलिन्समध्ये जसं आपण वाजवतो त्याला स्टॅकॅटो आणि लेगॅटो असे 2 प्रकार असतात. स्टॅकॅटो हा प्रकार म्हणजे सुट्ट वाजवणं आणि लेगॅटो हा प्रकार म्हणजे जोडून वाजवणं. आता गंमत बघा. हे झालं लेगॅटो पूर्ण आणि हे झालं स्टॅकॅटो. आता स्टॅकॅटो आणि लेगॅटो हे 2 बिंदू जर आपण म्हटले की एक अत्यंत ह्या बाजूला एक अत्यंत त्या बाजूला आणि हे पेंडुलमचा जर मुवमेंट जर आपण म्हटलं तर आपल्याला सेमी स्टॅकॅटो, सेमी लेगॅटो, सेमी स्टॅकॅटो, सेमी लेगॅटो पण वाजवता आलं पाहिजे. म्हणजे हे लेगॅटो पूर्ण. त्याच्यानंतर हा सेमी लेगॅटो. हा सेमी लेगॅटो. त्याच्यानंतर हा स्टॅकॅटोच्या जवळ गेलो परत आणि हा पूर्ण स्टॅकॅटो. तर हा जर पेंडुलमचा ग्राफ तुम्हाला वाजवता आला तर पेटीमधलं तरी सगळं संगीत हे लेगॅटो आणि स्टॅकॅटो याच्यामध्ये आहे. आता कुठच्या वादन प्रकाराला कुठच्या प्रकारचं वादन अपेक्षित आहे तसा तुमचा हात पडला की तुम्हाला असं वाटतं की हां हे नाट्यसंगीत वाजलं, हां हे क्लासिकल वाजलं, हां हे भावगीत संगीत वाजलं. मी आता थोडक्यात तुम्हाला गाणं वाजवून दाखवतो. एक मी हे असं करतो. आता प्रत्येक गाण्याचं एक टेम्परामेंट असतं ना. आता हे गाणं बघा. आता बाबूजी धीरेचलला म्हणताना बाईंचा झोका कसा आहे, झोल कसा आहे, हा झोल तुमचा असा नाहीये. त्यामुळे इकडे जर मी पूर्ण स्टॅकॅटो वाजवलं तर गाण्याचा सगळा मूड स्पॉइल होतो बघा.
मजा गेली तो. हा फरक आहे. त्याच्यामुळे होतं काय की ॲडॅप्टेशन महत्वाचं आहे. ही शैली झाली गाणं वाजवायची, हे टेक्निक झालं वाजवायचं. मग आता हात तेवढा तुमचा तयार आहे का तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकताय तर करा, नाही तर करू नका. सिम्पल असं आहे. त्यामुळे गोविंदरावांनी ही शैली तयार करून घेतली हातातनं. गोविंदरावांनी शिकवलं नाही काही, नाट्यसंगीत कसं वाजवतं शिकवलं नाही. मग तुम्ही गाणं ऐकतानाच आपल्यालाच तो झोल कळतो की हे गाणं असंच वाजायला पाहिजे, नाही तर त्याची मजाच येणार नाही. म्हणजे हे गाणं जर मी असं वाजवलं, मजा गेली. वगैरे वगैरे वगैरे. तर ती जी आणि याच्यामुळे होतं काय, गोविंदरावांच्या वाजवण्यातला जो नेमकेपणा आहे किंवा ह्याच्यामुळे आपल्या वादनात जो नेमकेपणा येतो ना, तो फार महत्त्वाचा आहे. कारण गंमत काय आहे ना, गाणं वाजवणं आणि चाल वाजवणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गाणं वाजवताना आपल्याला गाणं वाजवायला पाहिजे, चाल वाजवताना तुम्ही चाल वाजवायची असते. फरक बघा आता कसा आहे तो. काही मजा येत नाही. चाल वाजवतोय मी, कारण गाणं वाजवत नाहीये. गाणं वाजवायचं असेल तर आपल्याला गायक थांबलाय तिकडे थांबायला पाहिजे. म्हणजे आपल्याला स्टॅकॅटो वाजवायला पाहिजे, लेगॅटो वाजवून उपयोग नाहीये त्यावेळेला. म्हणजे त्याच्यामुळे तुमचा आता उपप्रश्न क्रमांक 1 कडे येतो की ह्याच्यातलं सगळ्यात कठीण काय. बेसिकली तर सगळंच कठीण आहे, काहीच सोपं नाही आहे. जाहिरातीचा विश्व असेल तर तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ मिळतो. 30 सेकंदात तुम्हाला ते करून दाखवायचं असतं. त्याच्यात सुद्धा घडलेले भयंकर वेगवेगळे किस्से आहेत. ते कधीतरी आपण नवी सविस्तर बोलू का, त्याचा पॉडकास्ट करेन मी बहुतेक यूट्यूबवर एक. आता आम्हाला एकदा एका भट्टाचार्य नावाच्या दिग्दर्शकाने बोलवलं होतं. मी आणि राजू सरदार म्हणून ढोलक प्लेअर आहेत, खूप सिनियर आहेत, आणि पंजाबी संगीताचं जिंगल आहे म्हणाले होते. तर तुम्ही तसं करून या. तर आम्ही आपलं गेलो, वाजवली जिंगल ती, आणि ते म्हणाले की नाही मजा नाही आली. म्हटलं काय झालं, मग काय होतं, नाही नाही और कुछ करो ना, कुछ करो और. बरं मग और कुछ करतो, अजून एक केलं, वो और कुछ करो, और कुछ केलं, अजून करा, और कुछ करो. अरे किती और कुछ करो. नाही नाही आप लोग बहुत म्युझिकल सोच रहे हो म्हटला. मग तर म्युझिशियन्सना बोलवल्यावर म्युझिकलच विचार करणार ना, नाही तर नॉन म्युझिकल विचार करायचा असेल तर म्युझिशियनला कशाला बोलवायचं आपण. असो. तर मुद्दा असा आहे की ते 30 सेकंदाचा विश्व आहे. गाण्याचं विश्व असतं ते पूर्ण 3.5 मिनिटाचं असतं किंवा 4 मिनिटाचं असतं. त्याच्यामध्ये मग तुम्हाला वाजवायचे वेगवेगळे स्कोप्स असतात, हार्मोनीज असतात, तुम्हाला त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी मिळतात. नाट्यसंगीताचं विश्व 10 मिनिटाचं होतं डायरेक्ट पुढे. मग त्यात तुम्हाला बंदिस्त कॅनव्हासमध्ये चित्र काढण्याचा स्कोप मिळतो. आणि शास्त्रीय संगीताचं महत्त्व 45 मिनिटाचं होतं डायरेक्ट. त्याच्यात तुम्हाला अजून मोठा कॅनव्हास मिळतो. सो ह्या सगळ्या माध्यमांच्या म्हटल्याप्रमाणे गरजा वेगळ्या आहेत, आणि तसा पुरवठा झाला तर ती मागणी पूर्ण होते. आता ह्याच्यातलं मला काय आवडतं सगळ्यात, खरं म्हटलं ना, चांगलं झालेलं कुठचंही काम आवडतं. नाही तर अर्थ नाही आहे काही उगाच. म्हणजे आमच्या, मी असं म्हणतो की पटवर्धन घराण्यामध्ये, पेटीवादनाच्या पटवर्धन घराण्यामध्ये आम्ही ख्याल वाजवत नाही, विलंबित एकताल वाजवत नाही. कारण गोविंदरावांनी कधी तो वाजवला नाही आणि त्याच्यावर आम्ही कधी मेहनत केलीच नाही असं म्हणूया आपण. त्यामुळे त्या अटेम्प्ट करायला मी कधी जातच नाही लोकांकडे. येत नाही अशातला भाग नाही आहे, पण मी तो, मला अजून ती हिंमत नाही होत जायची. पण तो कसं आहे की मी म्हटल्याप्रमाणे की मागणी तिकडे आहे पण माझ्याकडनं पुरवठा नाही आहे ना, मग मी ते करत नाही. गोविंदरावांनी आम्हाला शास्त्रीय वाजवताना शिकवलंय
मध्यलय ठेवा, रूपक, झपताल, 9 मात्रा 11 मात्रा ज्या काय असतील त्या ठेवा. साधारणपणे पेटी ह्या वाद्याचा टोन फार मोनोटोनस असल्यामुळे म्हणजे सारखं सारखं तुम्हाला हे असं ऐकून 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 कंटाळा येतो. म्हणजे कारण गंमत काय ना, ह्याच्यातनं स्वर काढायला हे नाहीये ना, मेहनत नाहीये ना. तुमच्यापैकी कोणीही यावं इथे, भाता ओढावा आणि पट्टी दाबावी, आवाज एक नक्की येतो पेटीतनं. त्यामुळे सारंगीवर किंवा फ्लूटवर किंवा व्हायलिनवर जो तुमचा स्वर काढण्यामुळे जे एक्सप्रेशन जे आपण म्हणतो, भावना ज्या म्हणतो, त्या ह्याच्यामध्ये नाही आहेत. हे मशीन आहे साधं. त्याच्यामुळे ह्याच्यात जर भावना तुम्हाला घालायच्या असतील तर तुम्हाला त्या आतून पहिला जनरेट करायला लागतात मुळात. तर ते तुम्ही मनातल्या मनात गाणं गायल्याशिवाय पेटीवरनं गाणं ऐकू येऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे गोविंदराव म्हणायचे की असं असल्यामुळे मग आपण ख्यालामध्ये जे विलंबित गायन असतं, ज्याच्यामध्ये तर गाताना तुम्हाला शब्द मिळतात, तुम्हाला सूर मिळतात, तुम्हाला सरगम मिळते, या सगळ्या गोष्टी ज्या मिळतात ज्या पेटीत मिळणार नाही. मी जर असं वाजवलं आता इथे बसून, आता मी सरगम म्हटली, आलाप म्हटली की शब्द म्हटले, काय म्हटलं सांगा? काहीच नाही म्हटलं. मी फक्त एक पीस वाजवला. पण हाच तुम्ही गाताना निरे ग म प म्हणू शकता, आ म्हणू शकता, काय शब्द असतील ते म्हणू शकता. दरवेळेला ते वेगळं वाटतं एकच पीस असला तरी. कारण का आपण शब्दांनी त्या सुरांवर काहीतरी अर्थाचे आरोप करतो की बाबा तुला हे म्हणायचं आहे हां असं ह्या वेळेला. तसं पेटीत नसल्यामुळे ना गोविंदरावांनी ती बाजूच एक्सप्लोर कधी केली नाही. त्याच्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे की मला जे चांगलं होतं ते सगळं आवडतं. मी सुद्धा केलेली अतिशय वाईट वाईट कामं आहेत हां, म्हणजे अतिशय वाईट. तुम्हाला सांगतो, मी काही काही यूट्यूबच्या लिंक्स पण कधीतरी पाठवेन. इतकं हॉरिबली घाण वाजवलंय ना, म्हणजे मलाच ते असं होतं नंतर की अरे का वाजवलं मी हे त्यावेळेला, म्हणजे असं. पण काही त्याला इलाज नसतो, समवते त्यावेळेला ते तसं होतं. आता एकदा एका रेकॉर्डिंगला मी गेलो होतो, तिथे ती फिल्म होती ती वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई. तर गेलो होतो गाणं वाजवायला कुठचं तरी कैलाश खेर साहेबांचं, आणि तिकडे त्यांचा जो प्रोग्राम होता तो म्हणतो अरे आलास ये माझं पण एक गाणं वाजव. म्हटलं मी पेटी नाही आणले. अरे ह्या ना इकडची ये ना वाजवू ना आपण. आणि ती इतकी घाणेरडी पेटी होती. तुम्हाला गाणं पण सांगतो मी कुठचं आहे ते. त्याच्यात ती पेटी वाजवली मी, ते तुम जो आए जिंदगी में बात बन गई, त्याच्यामध्ये तो एक पीस आहे. एवढाच पीस आहे, अतिशय छोटासा आहे, पण तो तुम्ही ऐका, इतका घाण वाजवलाय ना मी, काही अर्थच नाही झाला. कारण ती पेटीच इतकी घाणेरडी होती त्यावेळेला. पण ते होऊन गेलं त्यावेळेला, झालं असं ते असं. अजून त्यातला एक शेवटचा राहिला, त्यातलं चॅलेंजिंग आव्हानात्मक कुठलं काम वाटतं? गझल वाजवणं पेटीवर खूप कठीण आहे मुळात. कारण गझल हा काव्यप्रकार हा काव्याशी रिलेटेड असल्यामुळे पेटीमध्ये आपल्याला शब्द मिळत नाहीत ना, त्याच्यामुळे गझल वाजवणं खूप कठीण आहे. कठीण अशासाठी आहे की एकतर ते भयंकर चमत्कृतीपूर्ण असायला पाहिजे असा सर्वसामान्य समज आहे, जो काही सर्वकशी बरोबर आहे अशातला भाग नाही आहे. परंतु जनरली आपल्याला ती एक सगळ्या बाजूनी चमत्कृतीपूर्ण लागते. दुसरे शब्द असतात, चाल एकच असते पण शब्द वेगळे असतात, त्यामुळे प्रत्येक शेराचा अर्थ वेगळा होतो, अर्थ बदलतो. तो आपल्याला पेटीतनं काढणं दरवेळेला शक्य होत नाही. त्याच्यामुळे गझल वाजवणं चॅलेंजिंग आहे. त्यामुळे मी त्याच्यावर शॉर्टकट असा काढलाय की एक अंतरा वाजवायचा फक्त कुठचा तरी गझलेचा. म्हणजे काय होतं, आपल्याला त्याच्यात इम्प्रोवाइज पण करता येतं हवं तेवढं, आणि लोकांना परत 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 ते बोर होत नाही. कारण ती एका लिमिट नंतर ती लोकांसाठी फक्त चाल असते, ते गाणं उरत नाही मग त्याच्यात, आपल्याला गाणं माहिती नसल्यामुळे. त्यामुळे गझल वाजवणं पेटीवर चॅलेंजिंग आहे, एवढं नक्की मी तुम्हाला सांगेन. आता आपण तोच चंद्रमा नभात बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं गाणं ऐकलं. त्याच्या आधी वो चांद खेला 1959चा अनाडीमधलं ते गाणं शंकर जयकिशननी संगीतबद्ध केलेलं. पुढचा प्रश्न, आवडता संगीतकार कोण आणि त्याच्या काही दोन? अरे बापरे, हा फारच कठीण प्रश्न आहे. मीच तुम्हाला उलटं कोडं घालतोय. चला, तुम्ही त्याचं उत्तर मला नीट दिलं ना तर मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देईन. तुमच्याकडे एक होडी आहे, त्या होडीत तुम्ही बसलायत आणि तुमच्याकडे 10 संगीतकारांची यादी आहे. त्याच्यामध्ये शंकर जयकिशन आहेत, कल्याण जाननजी आहेत, लक्ष्मीकांत प्यारेलाल आहेत, पंचम आहेत, SD बर्मन आहे, मदन मोहन आहे, नौशाद आहे, रोशन आहे, रवींद्र जैन आहेत आणि जतीन ललित आहेत. आता ह्यांच्यापैकी तुम्हाला एकच संगीतकार ठेवायचे आणि 9 फेकून द्यायचे. कुठचा ठेवाल आणि कुठचा फेकाल? मी अशा वेळेला मीच उडी मारेन. पण मी 10 संगीतकार वाचवेन. मी गेलो तर चालेल, संगीतकार जगला पाहिजे. व्हेरी गुड. तर तसं ते असा हा प्रश्न इतका कठीण आहे ह्या गोष्टीमध्ये की हे खरं आहे. कारण कुठल्याही संगीतकाराला विचारलं की तुझ्या इतक्या गाण्यातलं तुझं आवडतं गाणं, किंवा आपण म्हणतो लताबाईंची 10 आवडीची गाणी सांगा, कसं सांगणार 10 नाही, गाणी? असं नाही. त्यामुळे तुम्हाला नक्कीच हे स्वातंत्र्य आहे की तुम्ही तुमचे कोणतेही आवडते जे काही 5, 10, 20 असतील त्यातला एखादा निवडून त्यातल्या काही आपल्या रसिकांसाठी काही वादन. कारण आपण गप्पा बऱ्याच झाल्यात, काहीतरी आपण करूया. त्यांनाही काहीतरी करूया.
मी तुम्हाला एक आयडिया करतो. आपण एक मस्तपैकी सोपे काम करूया. मी बहुतेक लिहून आणलंय कारण मला अपेक्षित होता हा प्रश्न. एक मिनिट. आपण सगळे शाळेत असताना म्हणजे सगळे साधारण माझ्या वयाचे आहेत, आपल्याला 21 अपेक्षित असं एक गाईड असायचं. तसे 21 अपेक्षित आहेत, आहे. पण माझ्याकडे 22वा एखादा अनपेक्षित मी विचारणार आहे. तुम्ही आतापर्यंत सगळं अनपेक्षित विचारताय मला. आपण जे बसलो होतो त्याच्यापैकी एकही प्रश्न विचारला नाहीये म्हणजे त्यांनी आतापर्यंत मला. हां, चला आपण एक सोपं करूया पटकन. अनेक संगीतकारांची अशी तुमच्या पुढे मेडली सादर करतो. ब्युटिफुल. गाणी खूप आहेत त्यामुळे मी ती लिहून आणलीत, त्यामुळे सगळी वाजवणार नाहीये. खूप आहेत खरंच, हे बघा. पण नाही एवढी वाजवणार नाही मी, घाबरू नका. नाही कारण नाही तर असं नको व्हायला की खाली उद्या कोणीतरी इथे एक सोटा घेऊन फिरेल आणि तुमचं चालू दे, तुम्हाला बोलवलंय कोणी ते त्याला शोधतोय मी. तसं नको व्हायला. असं झालं होतं एकदा, कारण एका आग्र्याचा आमच्या एका मैफिलीत लिटरली असं झालं होतं की गायक कोण होते माहिती नाही, पण खूप वेळ गात होते ते खरंच. आणि ते खाली एक मनुष्य अत्यंत बेचैन होऊन हात मागे घेऊन असा फिरत होता. तर त्याला विचारलं होतं की क्या कर रहे आप? तो म्हणा नाही, आपको किसने बुलाया उसको ढूंढ रहा हूं मैं इधर.
हॅलो रसिक गझल गझल बरं बरं चला. हां त्याची पण गंमत आहे, सांगतो तोही बाजूला चला. वाद्य बोलकाय, त्या वाद्याचा मागचा वादक सुद्धा बोलकाय, आणि तुमच्या टाळ्या मगाशी ज्या वाजल्या त्या त्यापेक्षा जास्त बोलकाय. खरंच वसंतराव देशपांडे पेटीवाल्याबद्दल त्यांनी 2 भाग केले होते पेटीवादकांचे. ते म्हटले 2 असतात वादक, एक असतो तो पेटाड्या आणि दुसरा असतो तो पेटीवाला. तो पेट्याड्या असतो तो वाटाड्यासारखा असतो, तो फक्त सांगत असतो हा रस्ता तसा आहे, तो रस्ता तसा आहे. तो फक्त असा पट्ट्या दाबत असतो, त्यामुळे त्याला असं वाटत असतं की आपण पट्टीचे गायक आहोत, पट्टीचे वादक आहोत असं त्याला वाटत असतं. पण खरे जे पेटीवादक असतात त्यातून असा इतका सुरेल नाद, सुरेल सूर आपल्याला कानावर पडत असतो. खरंच बाहेरच्या जगामध्ये खरंच बेसुमार पीक आहे सुमार गाण्यांचं. बाहेर अंधार आहे पण इथं गंधार आहे. इतकं सुंदर सुरेल वादन यासाठी खरं खूप मेहनत करावी लागते, रियाज करावा लागतो, आणि हा रियाज स्वतःसाठी असतो. तो आपण चालून आलेल्या पायवाटेचा तो शोध असतो. शोध एका क्षणात लागत नाही, क्षणात लागत नाही. तो अनेक प्रसंगातून तो सिद्ध होतो, पण तो सिद्ध होणारा प्रत्येक क्षण सापडेपर्यंत आपण त्या शोधाच्या सानिध्यामध्ये असतो. आणि त्या झपाटणाऱ्या वेडाचा सहवास म्हणजे हे संगीत. या संगीतामध्ये पुढच्या प्रश्नाकडे येताना मला विचारावंसं वाटतं की एक खूप क्लिप व्हायरल झालेली आहे बाबांची, डॉक्टर विद्याधरवकांची. त्यामध्ये ब्राह्मण हा शब्द कसा वाजलाय, इतर वादकांनी वाजला की तो बामण वाजतो, त्यांनी वाजवला की तो ब्राह्मण कसा वाजतो. तर तो खूप प्रसिद्ध आहे. आपण त्यापेक्षा थोडंसं वेगळं जोड शब्द आणि त्याचं टेक्निक याबद्दल. गोविंदरावांना आमच्या 12-13 संगीत नाटकातली 450-500 पदं तोंडपाठ होती सगळी. म्हणजे माझ्याचकडे गोविंदरावांनी जवळपास 12-11 संगीत नाटकातली 500 नाट्यपदं वाजवलेली आहेत, समोर रेकॉर्ड केलेली आहेत, ती पुस्तक समोर ठेवून. ते म्हणायचे की तुम्हाला ओळ पाठ पाहिजे, तुम्हाला प्रत्येक ओळ पाठ पाहिजे नाट्यसंगीतात किंवा गाण्याची. तुम्हाला ओळीतला प्रत्येक शब्द पाठ पाहिजे, शब्दातलं प्रत्येक अक्षर पाठ पाहिजे, अक्षरातला अनुस्वार पाठ पाहिजेत, ऱ्हस्व दीर्घ पाठ पाहिजेत आणि जोडाक्षरं पण पाठ पाहिजेत. त्याशिवाय पेटी वाजवायची नाही. एकदा वध जाऊ कुणालाचे गोविंदरावांनी 3च्या ऐवजी 2च अंतरे वाजवले. आता वास्तविक सेम गाणं आहे ना, म्हणजे
वजा जाऊ कुणाला झालं. जे कर जोडून मज पुढे ग, ममतात जननी मात्र ते ग, काय पुढे बहु आप्त बंधू बांधवा ग. सेम आहेत ना तिन्ही सगळे. काहीतरी नाही सुचले, काहीतरी वाजवून टाकलं, मोकळं झालं, असं होऊ शकतं ना नॉर्मली. तर त्यांनी वाजवलंच नाही. तर त्यांना विचारलं तुम्ही असं का केलं बुवा आज. ते म्हणले अरे काय करू, आयत्या वेळेला मला तिसऱ्या अंतरा ते शब्दच आठवेनात म्हणले. आता शब्द आठवले नाहीत तर वाजवायचंच नाही हे इतकं मोठं त्यांच्याकडनं शिकल्यामुळे कुठचंही गाण्याचे जर शब्द माहिती नसतील तर ते वाजवायला हात घालायला भीती वाटते आपल्याला. आता गंमत अशी आहे की शेवटी काय आहे, शब्द ह्याच्यात नाहीच आहेत पेटीमध्ये. जे काही आपण निर्माण करतो ते तुम्ही मनातल्या मनात ते गाणं गुणगुणता म्हणून तुम्हाला तसं ते ऐकू येतं. ही रियालिटी आहे खरं म्हणजे. ओके नाही, मी आता जर वाजवायला लागलो असं गाणं तुमच्या पुढे, आता एखादं आपण घेऊया चला, काय किंवा आता बघा आता मी शब्द वाजवलेत की गाणं वाजवलंय सांगा. पण तुम्हाला शब्द ऐकू आले सगळे? कसे ऐकू आले? करेक्ट. त्याच्यामुळे मुद्दा तोच आहे की आपण ह्याच्यातनं फक्त ती एक मेमरी जागृत करतो. आता ती मेमरी जागृत करण्यासाठी परत तुम्हाला मगाशी जे टेक्निक मी सांगितलं त्याचं इम्प्लिमेंटेशन इकडे आहे. मग हे गाणं आता काहीच मजा नाही येणार तुम्हाला, काहीच त्याची म्हणजे काय तेच आहे, चाल तीच आहे, पण इम्प्लिमेंटेशन चुकलं. तर ते कनेक्ट होतो आपल्याला. तसंच आहे. त्यामुळे हे टेक्निक आहे. आता तुम्ही जोडाक्षराबद्दल म्हटलात की आता तो क्र आहे ना आपल्याला, तो क र आहेत ना दोन, त्यामुळे हे टेक्निक आहे, गिमिक आहे, ह्याच्यात काही विशेष नाहीये, परंतु ते तिथे इम्प्लिमेंट करण्यात महत्वाचं आहे. अदरवाईज काय होतं, तेच ऐकू आलंय तुम्हाला पण थोडा फरक झाला ना याच्यामध्ये. तर हे टेक्निक आहे. त्याच्यात एक अलंकाराचा भाग आहे, तो तिथे इम्प्लिमेंट केला की तो आपल्याला क्र ऐकू येतो, नाही तो क ऐकू येतो. इतकंच साधं आहे. किंवा हे प्रत्येक गाणं ऐकणं हा एक खूप मोठा अभ्यासाचा भाग आहे खरं सांगायचं तुम्हाला. की आपण नुसतं गाणं ऐकतो आणि नुसतं हां छान छान मला जमलं. मला आश्चर्य वाटतं की असे काही काही गायक असतात की ते शनिवारी प्रोग्राम आहे ना, हां मग शुक्रवारी काढून आलीस बसून. अरे असं कसं, गाणी बघायचं आपल्याला, रियाज करायचा आहे. तुला श्वास कुठे घेतला इथपासनं रियाज करायचा आहे गाण्याचा. एक एक ओळ गाताना कुठे श्वास घेतलाय, कुठे शब्द तोडलेत, काय स्वर आहे, ह्याचा रियाज नको का करायला बसून आपल्याला. पण ते त्यामुळे गाणं ऐकणं हा खूप महत्त्वाचा घटक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. कारण का ज्या ज्या लोकांनी ह्या गाण्यांवर कामं करून ठेवलेत ते खूप दिग्गज होते म्हणजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जसं म्हणजे प्रत्येक माध्यमाचे जशा मागण्या असतात ना त्या पूर्ण करणं त्या वेळेला गरजेचं असतं असं मी नेहमी म्हणतो. याचं कारण हेच आहे की भेटी लागी जीवामध्ये त्या दिवशी एक गायिका मला म्हणली की मला एक ना जागा सुचते. म्हटलं चांगलं आहे, पण ज्यांनी केलंय त्यांना सुचती नसेल असं तुला वाटतंय का मुळात, हो की नाही. लताबाईंनी आणि खळेकाकांनी जर ते गाणं करून ठेवलंय तर तुला त्यांना ती जागा सुचती नसेल असं तुला वाटतंय का. तसं नाही होऊ शकत ना. पण त्यांनी जर नाही केलंय तर काहीतरी त्यांचा त्याच्यामागे विचार आहे ना, का नाही करायचा ह्याचा. तर ॲटलिस्ट एकदा तरी गाण्याची ओळ जशी मूळ आहे तशी गा, नंतर मग कशी तरी गायली तरी चालेल. कारण का जशी बंदिश असते ना क्लासिकल म्युझिकमध्ये, की बंदिश एकदा तुम्हाला शिकवलेली असते बंदिश, नंतर आपण ती इम्प्रोवाइज करतो. मग गाण्याला पण तसंच ट्रीट करायला काय हरकत आहे की एकदा तरी मूळ गा, मग नंतर आपण पुढचं पुढे बघून घेऊ ना. तसंच आहे की एकदा तरी जे वाजलंय ते वाजवा, मग पुढचं काही करा तुम्ही त्याच्यामध्ये. त्यामुळे असं हे
जोडाक्षराचं टेक्निक. जोड शब्दाचं टेक्निक म्हणजे हे तंत्र असतं. तसं प्रत्येक गोष्टीचं एक तंत्र असतं, पण त्या तंत्रावर फक्त आपल्याला यंत्र विकत घेतात. पण मन जिंकण्यासाठी मात्र आपल्याला मंत्र सापडावा लागतो. तो मंत्र या वादकाला सापडलेला आहे. ह्या तंत्रावरून मला पुढचं एक गीत असं आठवलं की आशाबाईंचा 77वा वाढदिवस होता आणि दूरदर्शनवर त्यांची एक मुलाखत झाली. त्यामध्ये त्यांनी माझं एक आवडतं गाणं म्हणून एका गाण्याचा उल्लेख केला होता. ते गाणं होतं दो लफ्जों की है दिल की कहाणी. आणि त्या गाण्यामध्ये प्रिल्यूडमध्ये एक सुंदर मेंडोलियनचा पीस वाजलाय. आपण रंगमंचावर कधीतरी कार्यक्रम सादर करतो, कीबोर्ड नसतो आणि नुसती हार्मोनियम असते, त्यावेळेला मेंडोलियनचा तुकडा तो कसा काय आपण तुम्ही आज ठरवून आलात म्हणजे. मी तो वाजवून बघतोय आता. म्हटलं लक्षात आलं मला की हे काय आहे म्हणून, की कुठच्या स्केलमध्ये वाजवायचं वगैरे वाजवून बघतोय मी आता लगेच. तो आधी आठवतोय की नाही काय. कुठच्याही वाद्यातनं आवाज काढणं ही जी एक पद्धत आहे ना, ही पद्धत म्हणजे फक्त आभास निर्माण करणं आहे. कारण का कुठच्याच वाद्याचा आवाज कुठच्याच वाद्यातनं ॲकॉस्टिक निघू शकत नाही. कारण का त्या प्रत्येक वाद्याची एक बलस्थान असतं, शक्तिस्थान असतं. प्रत्येक वाद्याचं आपापलं एक शक्तिस्थान असतं. त्यामुळे ते दुसरं वाद्य कधी टेक ओव्हर करू शकत नाही त्यामध्ये. परंतु होतं कसं की जसं तुम्ही म्हणलात की अगदीच वेळ येऊन पडते आपल्याला की बाबा आज तू सेक्सोफोनिस्ट आहेस, आज तू मेंडोलिन प्लेअर आहेस, आज तू बासरीवादक आहेस, काही असू शकतो ना आपण त्यावेळेला तिथे. आणि फक्त एकच पेटी असेल तर सगळं तिथेच आहे. परत विषय तोच आहे की ह्याचा एकच टोन आहे. ह्याच्यातनं तुम्ही वेगळ्या वाद्यांचे आवाज तर शक्य नाही आहे, पण भास निर्माण करू शकतो आपण प्लेईंग स्टाईलप्रमाणे. म्हणजे आता तर हा जो फ्लूटवर पीस वाजला असेल तर मला तो स्टॅकॅटोनी नाही वाजवून चालणार. म्हणजे असं वाजून उपयोग नाही त्याच्यात. जेवढं जोडून घेईन तेवढं फ्लूटच्या जवळ जाऊ. तसंच मेंडोलिनचं काय तंतुवाद्य आहे, स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आहे. त्यामुळे ह्याचा आणि त्याचा टेक्निकली काही संबंध नाही आहे. परंतु ते जर वाजवायचं असेल तर तुम्हाला आता तर परत गिमिक आहे इम्प्लिमेंटेशनचं बघा. टेक्निक आहे, बाकी काही नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते त्या पद्धतीने वाजवलं की ते तुम्हाला त्या वाद्याचा आवाज म्हणजे भास झाला एवढंच आपण ह्याच्यातनं करू शकतो. परंतु ते टेक्निकचा भाग आहे सगळा. खूप सुंदर. हां, तुझी फरमाईश राहिली आपल्याला. हां, आता ह्याच्यात पण गंमत आहे. म्हणजे जे संगीत शिकतात तुम्हाला त्याच्याबद्दल एक गंमत सांगतो. ह्या पीसबद्दल शामराव कांबळ्यांनी वाजवला हा पीस. मुळात पांढरी 2 मध्ये गाणं आहे हे केलेलं. आणि आता कसं आहे ना की यमनमध्ये हा साधारण बेस्ट पीस आहे. तर हा एखाद्या क्लासिकल वादकाने जर वाजवला तर तो असा वाजेल. ओके. आता तुम्हाला काही याच्यात फरक कळला नाही, तो काय आणि हा काय. आता मुळात गंमत अशी की तो भिकारी वाजवतोय ना पेटी मूळ चित्रपटामध्ये, तर त्याचं काय शास्त्रीय शिक्षण झालेलं नक्कीच नसणार असं आपण मानून चालू एक. त्याच्यामुळे भिकारी कशी पेटी वाजवेल, त्याच्यामुळे तो जितका कठीण स्वरांमध्ये तुम्हाला वाजवायला लागेल तितका तो तुमचा फ्लुएंटली वाजणार नाही. म्हणून गाण्याची स्वर त्यावेळेला पांढरी 2 मध्ये घेतलं त्यांनी ते. आणि तो असा तो वाजवायला भयंकर कठीण होतो ह्या म्युझिक ह्या पर्टिक्युलर पट्टीमध्ये. म्हणून ते भिकाऱ्यासारखं वाटतं आणि म्हणून ते आपल्याला असं वाटतं की अरे ते भिकाऱ्यानेच वाजवलंय पेटी. म्हणजे संगीत संयोजकाचा विचार पण त्याच्या मागचा किती महत्वाचा आहे की तो फ्लुअन्सीने वाजणारच नाहीये तो पीस, तो भिकाऱ्यासारखाच वाजला पाहिजे अक्षरशः तसा. त्याच्यामुळे तो पांढरी 2 मध्ये केलाय. त्यामुळे आता मी तर ट्राय मारतो, बघतो आता. जमला, असा वाजला. क्या बात है.
दो लफ्जो कीचं मेंडोलियन आपण जेव्हा वाजवलं त्यामध्ये त्या ग्रेस नोट होत्या का? नाही नाही, ग्रेस नाही, ते तंत टेक्निक आहे. एक पेटीमध्ये एक रियाजाचा प्रकार आहे, त्याला मी झाल्याचा प्रकार म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एका स्वरांवरच अनेक बोटं ठेवायला लागतात. म्हणजे तुम्ही हा 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 एक रियाजाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये, की तुम्हाला ह्याच्यात लय, तर हे टेक्निक आहे ते. आता गंमत पण आहे ह्याच्यात महत्वाची. माझ्याकडे जी मुलं शिकायला येतात ना, त्यांना मी सांगतोय बघा, हे वाजवायचं ना तर हा रियाज करा. हल्ली उलट झालंय, हे वाजवल्यानंतर तुला सगळं वाजवता येईल असं सांगून पटत नाही. आधी डेमो द्यायला लागतो की बघ हे वाजव, हे तुला वाजवायचंय का? हो वाजवायचंय. मग आता ह्याचा रियाज करायला बस, बसा वाजवा. असा तो रियाज आहे. मग तो तुम्हाला मेंडोलिनच्या पीसमध्ये कन्वर्ट करता येतो. यातून आपल्याला मेंडोलिनचा आभास आपण ऐकला, ने मजसीने मधला आपण बासरीचा आभास तो सुद्धा ऐकला. खरंच रसिक, आयुष्य सुद्धा बासरी आहे, आयुष्य सुद्धा बासरी आहे. फक्त आपलेच श्वास आणि आपलेच ओठ, आपल्याला फक्त ती सुरात लावता आली पाहिजे. हे इतकं फाईन आणि सुपर फाईन आपण वादन ऐकत असतो. ॲक्युरेट परफेक्ट वाजवणं कधीतरी गैरसोयीचं किंवा अडचणीचं ठरलंय का? हो, ठरलंय ठरलंय ठरलंय. चांगला प्रश्न आहे हा, मला आवडला प्रश्न. किस्सा इंटरेस्टिंग आहे खूप हा. पिपली लाईव्ह फिल्मचा किस्सा आहे हा. पिपली लाईव्ह नावाची फिल्म आली होती मध्यंतरी एक, त्यात एक गाणं होतं, मेहंगाई डायन मारदी का काहीतरी, असं काहीतरी गाणं त्यामध्ये होतं. तर ते गाणं शूटिंग क्रूनी राजस्थानमध्ये तिकडचे ते ह्याच्या खाली बसतात ना लोक, जे पेटी आणि मंजिरा आणि ढोलक घेऊन झाडाखाली बसतात ना, तशा कुठच्या तरी संघाकडनं ते तिथेच रेकॉर्ड करून आणलं होतं. आणि मग त्याने ठरवलं होतं की आपण इथे आल्यानंतर री रेकॉर्ड करू गाणं, ते जसं झालंय शूट तसं तिथे. आणि मग ते तसंच आम्ही घेतलं गाणं करायला. आणि मला वाटतं रघुवीर यादव गायला होते त्यावेळेला ते गाणं. मी पेटीला होतो, अजून गिरीश विश्वा ढोलकला होते, आणि मला वाटतं दीपक बोरकर जे आत्ताच त्यांचा देहांत झाला ते परकशन्सला होते सगळे वाजवायला. तर आम्ही ते गाणं रेकॉर्ड केलं, आणि ते गाणं तिकडच्या देहाती लोकांनी केल्यामुळे खूप रॉ होतं ते सगळं ऐकायला, पण खूप छान वाटत होतं. म्हणजे ते एकदम त्यांचा फील, तो एकदम काय म्हणतो ऑथेंटिक फील त्याच्यामध्ये होता सगळा. आणि मग ते गाणं रेकॉर्ड केलं, परत त्याचा टेम्पो काढला, म्हणजे त्याचा मेट्रोनम काढला, ते वेगवेगळ्या लईला झालं होतं, ते सगळं एका लईत आणलं, सारवलं. आपण जसं मस्त छान घर आवरून ठेवलं तसं गाणं आवरून ठेवलं छान. आणि त्याचं एक हँडक्लिकवर, म्हणजे हाताने कंडक्ट करून, आणि त्याचं एक ॲक्च्युअल क्लिकवर, अशी 2 व्हर्जन्स आम्ही रेकॉर्ड करून ठेवली आमिर खान सरांना ऐकवायला. आणि मग संध्याकाळी आमिर खान सर स्टुडिओत आले आणि त्याने ते गाणं ऐकलं आणि म्हणाले, नाही मजा येत नाही, तुम्ही फार पॉलिश वाजवताय म्हणले. हे तुमचं फार पॉलिश वाजताय, सगळं फार बॉलिवूड वाजताय, मला ह्याच्यापेक्षा रॉ पाहिजे, अजून रॉ करा, अजून रॉ करा. ते कितीही व्हर्जन्स आम्ही त्याची रॉ केली तरी 6-7 रेकॉर्डिंग त्याची करून झाली, पण ते त्यांच्या मनासारखं झालंच नाही. शेवटी त्यांनी ओरिजिनल गाणंच ठेवलं फिल्ममध्ये. म्हणजे जे आत्ता तुम्ही ऐकता फिल्ममध्ये ते त्या लोकांनी वाजवलेलं तसं व्हर्जन आहे ते. आम्ही वाजवलेलं त्यांनी रेकॉर्डिंग ठेवलंच नाही. त्यामुळे तुम्ही म्हणलात तसं की चांगल्या वाजवण्याचा दुष्परिणाम असा होतो की पिक्चरचं आपलं क्रेडिट जातं. नाही तर मी आता म्हटलं असतं की 51 चित्रपट झाले माझे, 50च झालेत ना आता असं. कॉर्ड्स बद्दल थोडंसं, कारण कॉर्ड म्हणजे फक्त 3 सूर म्हणजे कॉर्ड्स अशी एक सर्वसामान्य समजूत असते, पण तो 4, 5, 6, 10 सुरांचा सुद्धा असू शकतो. 2 हाताने आपण वाजवतो तेव्हा. ह्याच्यावर पण 3 तासाचा एक कार्यक्रम होईल या प्रश्नावर पण असो, तुम्ही विचारलाच आहे म्हणून मी उत्तर देतो. कॉर्ड म्हणजे काही नाही, 3 स्वरांचा सुसंवाद म्हणजे कॉर्ड बेसिकली. 3 सागप असतो, सामध असतो, पनेरे असतो. त्यामुळे मेजर हे काय ना, मी त्याच्या जास्त टेक्निकल खोलात शिरण्यापेक्षा त्याच्या थॉटवर तुम्हाला मी पटकन सांगतो की संगीत मापण्याचे जे प्रकार आहेत ना, त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या संगीत प्रकारांमध्ये वेगवेगळे असतात. तर त्यांच्यापैकी हा जो प्रकार आहे कॉर्ड, म्हणजे हा संगीत मापण्याचा एक प्रकार आहे, बाकी काही नाही आहे. सो आपल्या लोकांनी, बिकॉज बॉलिवूड हे असं साधन आहे की जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचं संगीत आपलंसं करता येतं, की आपण बॉलिवूडमध्ये करताना तुम्हाला लॅटिन म्युझिक हवंय, हो घ्या.
तुम्हाला काय युरोपियन म्युझिक हवं आहे घ्या, तुम्हाला अकॉर्डियन्सचं त्यांचं क्लासिकल हवं आहे घ्या, तुम्हाला सिम्फनीज हवेत घ्या. हे सगळं ॲडॉप्ट आपण केल्यामुळे ना त्यांच्या म्युझिक मापण्याच्या पद्धती पण आपल्याकडे तशा येत गेल्या त्यावेळेला. त्यामुळे जसं आपण शास्त्रीय संगीतामध्ये म्युझिक मापायला काय म्हणतो की सुरांचे दर्जा, आरोह अवरोह, चलन हे महत्त्वाची गोष्ट आहे. भावगीतात आपण काय म्हणतो, शब्द महत्त्वाचे आहेत, एक्सप्रेशन महत्त्वाचं, उच्चार महत्त्वाचे. तसे संगीत मापनाच्या प्रक्रियेमध्ये कॉर्ड हा एक मापनाचा प्रकार आहे. त्याच्यामुळे त्याच्या टेक्निकॅलिटीत जाण्यापेक्षा आपण एवढंच आता बघूया की आपल्याला आपलं म्युझिकच इतकं समर्थ आहे की आपण कुठचीही मापण्याची पद्धत पटकन आपलीशी करून ती आत्मसात करू शकतो. हे आपल्या म्युझिकची सगळ्यात महत्त्वाची असलेली गोष्ट आहे. वेळेचा विचार करून मी आता फक्त वैदिक पद्धतीने प्रश्न विचारतो. अजून आहेत की काय? ऑगस्ट 20 अजून खूप आहेत, म्हणजे खरं अजून 2 तास चालेल एवढे प्रश्न आहेत माझ्याकडे. पण ऑगस्ट 20 मध्ये 4 ऑगस्टला एक अमेझॉन प्राईमवर एक सुंदर वेब सिरीज आली होती 10 एपिसोडची. त्याची म्युझिक अरेंजमेंट आपण केली हो, होती. इनफॅक्ट त्याचं सगळं म्युझिकच मी केलं होतं. बंदिश बँडिट्स याचा आता दुसरा सीझन सुरू होतोय 13 डिसेंबरपासून आता होतोय. तर त्याचं म्युझिक केलं होतं. 2.5 वर्ष त्याचं म्युझिक करत होतो आम्ही त्यावेळेला शंकरजींबरोबर. फार इंटरेस्टिंग. आणि त्यातलं जावेद अलीचं लप्पर आहे गीत सुहाने, हे गीत मी वाजू की काय? हे वाजवलं तर फारच आनंद आहे. आणि त्याची प्रोसेस, कारण त्यातल्या पहिल्या इंटरल्यूडला तुमचा हार्मोनियमचा तुकडा आहे आणि सेकंडला सारंगी वाजवली. मी म्युझिक 1 आठवलं मला, इंट्रो नाही आठवते मला. ठीक आहे, असो. किस्सा सांगतो याचा. इंटरेस्टिंग असा आहे की हे एक मूळ गाणं पहिल्यांदा राधे म्हणजे त्या हिरोच्या तोंडी नसणार होतं स्क्रीन प्लेमध्ये, स्क्रिप्टमध्ये. हे फक्त पंडित अजय चक्रवर्तीच गाणार होते गाणं. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही पांढरी 1 ह्या सुरात त्याची अरेंजमेंट केली होती सगळी पूर्ण. आणि बऱ्याचदा असं होतं आपल्याला की आपण चित्रपटांमध्ये बघतो की वाद्य दिसतं एक, वाजतं एक, काहीतरी भलतंच चालू असतं. तसंच थोडंसं त्या प्रोडक्शनच्या बाबतीत झालं होतं की मी पेटी वाजवून दिली होती. कारण का पांढरी 1 हा स्वर खूप जरा ऑक्टेव्ह वाईज खाली असल्यामुळे वाद्यांचं लिमिटेशन येतं की सारंगी आपण त्यात वाजवू शकत नाही, कारण सारंगीचा स्वर पांढरी 3 पांढरी 4 असायला पाहिजे. बासरीसुद्धा पांढरी 1 मध्ये खूप लो होते आपल्याला. सरोद पांढरी 1 त्याला वरती होतो, सितारला पांढरी 1 खालती होतो, असे ते गडबड होते त्याच्यामुळे. आमची पेटी या बाबतीत बेस्ट आहे, कुठच्याही स्वर का काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे मी दोन्ही म्युझिक्स त्याची पेटीवर करून मी रेकॉर्डिंग करून त्यांना शूटिंग कॉपी दिलं. आता राजस्थानमध्ये त्यांना पेटीवादक मिळेना, म्हणून त्यांनी सारंगी वादक आणून बसवला तिकडे. आणि माझ्याकडे जेव्हा शूट कॉपी आली तेव्हा म्हटली सारंगी वाजते याच्यावर, आता काय करायचं. आणि त्याच्यानंतर त्यांनी अजय चक्रवर्तींच्याच आवाजात राधेवर सुद्धा गाणं शूट केलं. आता राधेचा व्हॉइस काही पंडितजींचा असू शकत नाही ना टेक्निकली, त्यामुळे ते परत गाणं रेकॉर्ड करणं आलं. म्हणून ते जावेद अलीला पांढरी 3 मध्ये घेऊन रेकॉर्ड करून मग त्याच्यात सारंगी वाजल्यामुळे मग त्या गाण्यामध्ये मला सारंगी टाकायला लागली. सो हे असं काय म्हणतो, कोणीतरी केलेल्या स्वयंपाकावर आपण नंतर रिपेअर करतो ना, तसली गोष्ट असते ती, पण ती करायला लागते. त्यामुळे काही इलाज नाही. असा तो एक बारीकसा किस्सा आहे. वेळेचा विचार करून मी शेवटचे 2-3च प्रश्न विचारतो. बेगम परवीन सुलताना यांना आपण साथ केलीत. आम्ही जेव्हा सामान्य श्रोते म्हणून हे गाणं ऐकत असतो तेव्हा आमच्या ऐकिवात काही गोष्टी असतात, पण जेव्हा प्रत्यक्ष असा मुलाखतीचा कलावंताबरोबर प्रसंग येतो त्यावेळेला त्याची खातरजमा आम्हाला करता येते. परवीन ताईंचा आवाज 3.5 सप्तकाच्या वरचा होता का खरंच? हो, असतो. म्हणजे काय, ह्यांच्यानं रियाजाच्या पद्धती वेगळ्या असतात आणि रेंज असणं हे मला वाटतं एक नॅचरल गिफ्ट आहे. म्हणजे ती आपल्याला कमवता येते कितपत हे मला वाटतं प्रशांत जास्त सांगू शकेल, पण मला त्याच्यावर गायक नसल्यामुळे अंदाज नाही आहे. परंतु ती एक नॅचरल गिफ्ट आहे आणि ती ॲक्वायर्ड हे आहे. तो काय म्हणतो, मग एखाद्या वाईनची कशी आपण म्हणतो ना ॲक्वायर्ड टेस्ट असते, तशी तो ॲक्वायर्ड प्रकार आहे की तो तुम्हाला तो सातत्याने करत राहायला लागतो. नाही केला तर तुमचा तो तसं चालत नाही. त्यामुळे आता कौशिकीचा पण व्हॉइस रेंज तेवढीच मोठी आहे, परवीनजींची मोठी आहे, बऱ्याच आता गायिका आहेत त्यांच्या रेंजेस
छान छान आहेत. परंतु त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं परवीनजींचं मला सांगायला आवडेल की व्हॉइस रेंज असणं नसणं हे सोडून द्या, त्याने काही गाण्यावर फरक पडत नाही काही. म्हणजे तुम्हाला तुमचा 3 सप्तकांचा आवाज म्हणजे तुम्ही उत्तम गायक आणि तुमचा 1.5 सप्तकाचा म्हणजे तुम्ही नाही, असं काही नाही आहे मुळात काही. त्यांच्याबद्दल सांगायची गोष्ट, कधीही त्या भेटल्या, आजही भेटल्या तरी आपण जनरली कुठच्याही माणसाला भेटल्यानंतर तुम्ही पहिला प्रश्न आपण काय विचारणार, हॅलो काय म्हणताय, कसे आहात, ओके. त्या म्हणतात हॅलो रियाज चल रहा है ना, असं विचारतात. पहिला प्रश्न विचारतात रियाज चल रहा है ना. त्याच्यानंतर मग पुढचं तुमचं काय प्रेमाच्या गोष्टी असतील त्या करून घ्या तुम्ही, पण पहिला प्रश्न विचारतात रियाज. कारण मला वाटतं हाच त्या कलाकाराचा असतो, तो ध्यास महत्त्वाचा असतो. की गोविंदराव म्हणायचे ना की मला पेटी वाजवायचा कंटाळाच येत नाही, मी तरी काय करू. म्हणजे 10 बाय 10च्या खोलीत गोविंदराव होते आमचे शेवटी मयूर सोसायटीमध्ये. 2 खोल्यांचं घर होतं म्हणजे छोटं. आणि गोविंदरावांची भयंकर राजकारणात ओळख होती, भयंकर. म्हणजे CM पासून सगळ्यांकडे त्यांना 10-12% गव्हर्नमेंटच्या कोट्यामध्ये सहज घर मिळालं असतं. ते म्हणायचे मी कधीच शिफारस करणार नाही म्हणे माझी कोणाकडे, मला शिफारसीतनं आलेलं घरच नको आहे. कारण का या आमच्या 2 बाय 3च्या बॉक्सच्या बाहेरच ते कधी आले नाहीत मुळात. हेच घर त्यांना आयुष्यभर पुरल्यामुळे. तसं तो ध्यास घेतल्याशिवाय किंवा तो लागल्याशिवाय तुम्ही त्या क्वालिटीचे आर्टिस्ट होऊ शकत नाही. त्यामुळे परवीनजींबद्दल काय किंवा आमच्या गोविंदरावांबद्दल काय हे महत्त्वाचं आहे की तो हेच आहे सिस्टीममध्ये, बाकी काहीच नाही, दुसरं पेटीच आहे सिस्टीममध्ये. तसं गोविंदरावांचा विषय निघालाय. एका कोटी बहादरानं म्हटलं होतं हे गोविंदराव पटवर्धन आहेत, ते पेटीवर्धन आहेत. खरं पेटीवर्धन नावाचं नाटक होतं, पण एक संगीत नाटक खरंच. गोविंदराव टेंब्यांचं संगीत होतं, त्याला 1926 साली आलं होतं पेटीवर्धन म्हणून. खरंच नाटक होतं. आणि गोविंदरावांचा विषय निघालाय डॉक्टर ओक आणि ठाण्यातल्या काही संगीत प्रेमींनी आणि गोविंदराव प्रेमींनी गोविंदरावांकडून 10 संगीत नाटकं हार्मोनियमवर वाजवून घेऊन ती रेकॉर्ड केलेली होती. आणि त्या रेकॉर्डिंगचे काही फोटो, घरात केलेल्या रेकॉर्डिंगचे आमच्याकडे उपलब्ध आहेत. आज प्रोजेक्टर लावता आला नाही आम्हाला, त्यामुळे तुम्हाला दाखवता आले नाहीत. पण ज्या रसिकांचं गोविंदरावांच्यावर इतकं अलोट प्रेम आहे त्यांच्यासाठी तो अल्बम आम्ही जितेंद्र वैद्य यांच्याकडे ठेवलेला आहे, जाताना तुम्ही नक्की पाहू शकता. शेवटच्या 2 प्रश्नाकडे येताना, तालवाद्य कचेरी नावाचा एक कार्यक्रम तालयोगी पंडित सुरेश ताळवलकर करायचे, तसा कीबोर्ड कचेरी नावाचा एक कार्यक्रम ठाण्यात खूप वर्षापूर्वी भगवती शाळेमध्ये झाला होता. ज्यामध्ये गोविंदराव स्वतः होते, डॉक्टर विद्याधर ओक होते, अजून काही लोक, मुकुंदजी मराठेंनी त्यामध्ये लीड घेऊन केलेलं होतं, सुभाष मालेगावकर वादक त्यामध्ये होते. तर असा कार्यक्रम पुन्हा कधी करावासा मला खूप करायला आवडेल असा कार्यक्रम, म्हणजे कीबोर्ड वाद्य कचेरी. पण प्रॉब्लेम असा आहे ना की आमची वाद्य इतकी बोजड आहेत ना की त्याला लागतो ट्रक आणायला. म्हणजे ऑर्गन, कीबोर्ड, अकॉर्डियन, हार्मोनियम ही जरी वाद्य तुम्ही कॅरी जरी करायची म्हणते तरी त्याला लागतो ट्रक. आणि त्याच्यासाठी मग ते सगळं ती गणितं जमत नाहीत. हा एकच प्रॉब्लेम आहे. ऑर्गनचा किंवा पियानोचा आपण जेव्हा विषय करतो त्याच्या कीज किती जड असतात वाजवायला. काय प्रश्न विचारताय, मस्त आहे. त्याला वेटेड कीज असं म्हणतात. मुळात काय आहे, हे जे सगळी वाद्य असतात किंवा ही पण पेटी पण हा जो प्रकार आहे ना, हा हार्डवेअर बेस्ड प्रकार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एक क्रिया दाबता, इथे बटन दाबता, तेव्हा त्याच्या मागे असलेली अख्खी एक संस्था काम करत असते. म्हणजे हा जो पेटीचा सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा जो प्रकार, अख्खा जो भाग असतो स्वराचा, त्याच्यामध्ये 27 पेअर पार्ट असतात. कळलं की नाही. 27 भागांचा तो एक बनतो, असे 44 कीज बनतात. त्यामुळे पेटी किंवा कीबोर्ड असेल किंवा आता पियानो असेल, पियानोमध्ये पण तसंच आहे की जेवढे स्वर तुमचे असतात 5.5 सप्तकं 5 सप्तकं, त्याच्या मापाच्या तारा असतात आत. सो इट्स अ स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट. पियानो हे म्हणजे पूर्वीचे टाईपरायटर असायचे बघा, डॉट मॅट्रिक्स येतो, आपण हे म्हणलं की टक्कन तो अक्षर येतं, तसा पियानो काम करतो. तुम्ही पट्टी दाबलीत की ती काडी असते मागे, ती काडी उडून तारेला लागते मागे. आणि त्यामुळे हा हार्डवेअरचा भाग आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये एक प्रकारचा डिले असतो की तुम्ही दाबलात स्वर की काही वेळानंतर किंवा काही मायक्रो मिली सेकंद नंतर तो आवाज बाहेर येतो. तर तो कॉम्पेन्सेट डिले करायला लागतो वाजवताना आपल्याला. ऑर्गनचंही तसंच आहे की ऑर्गनमध्ये सक्शन असल्यामुळे, पेटीमध्ये काय होतंय बघा, असा भाता मारला आणि मी स्वर दाबला ना की कंप्रेस्ड एअर आहे ना, त्यामुळे ती फटकन काय म्हणतो रिस्पॉन्स करते. हे बघा, लगेच रिस्पॉन्स करते, त्याला वेळ नाही लागत. पण ऑर्गनमध्ये बरोबर ह्याच्या विरुद्ध होतं. ऑर्गन असं असल्यामुळे तुम्ही स्वर दाबल्यानंतर ती हवा यायला सुरुवात होते. त्यामुळे ऑर्गनचा प्रत्येक वेळेला आवाज हा फेड इन असतो. म्हणजे फेड तो पहिल्यांदा कमी आणि मोठा होतो. पेटीसारखा एकाच डायनामिकला जनरेट होत नाही तो. त्यामुळे वाजवताना ह्या वादकांनी सगळ्या घ्यायच्या काळज्या आहेत. त्यामुळे ते जड आहे का ते हलकं आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही वाजवताय कसं आहे त्या जास्ती महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये. आज मी या खुर्चीमध्ये बसून काही प्रश्न विचारतोय, पण उद्या किंवा भविष्यात तुम्हाला या खुर्चीत यायचंय
आणि इथं कोणीतरी मोठा कलावंत असणार आहे आणि तुम्ही मुलाखत घ्याल, अशी एक नवी मुलाखत मालिका हो YouTube आत्ताच सुरू केली आम्ही गेल्या सोमवारपासून आभाळाची माणसं म्हणून स्मृतिगंध आणि जाई काजलची निर्मिती आहे आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब पेजवर आणि फेसबुक पेज चॅनलवर तुम्हाला ते दिसेल. आता सोमवार सकाळी परवा बालदातेची मुलाखत घेतली. मी आणि माझा मित्र कौस्तुभ देवाण आम्ही दोघांनी ह्या 14 मुलाखती घेतल्यात आत्ता. अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कॅलिबरची माणसं आहेत. म्हणजे अनंत जोग आहेत, राजन ताम्हाणे आहेत, देवदत्त साबळे आहेत, केदार पंडित आहे, प्रताप रास नावाचे इंडस्ट्रीतले खूप मोठे पर्कशनिस्ट आहेत. त्याच्यानंतर मिलिंद जोशी आहे, सत्यजित प्रभू आहे, बालदाते आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही ती प्लीज बघा. आत्ता पहिला इंटरव्ह्यू पहिली मुलाखत आमचा सुधीर गाडगिळांची झाली प्रसिद्ध आत्ता. निवेदक. त्यामुळे मुलाखत घेणाऱ्या माणसाची मुलाखत म्हणून आम्ही पहिला तो एपिसोड केला होता आणि ती मुलाखत खूप छान झाली. आता जवळपास 1 लाखाहून त्याचे जास्त व्ह्यूज झालेत. पण तुम्ही नक्की बघा सोमवार सकाळी 8 वाजता स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्की ते बघता येईल. संगीतातलं कुठलं ठिकाण खुणावतंय आता? खरं आता घर खुणावतोय ऍक्च्युली. नाही पण म्हणजे आता असं मी आता म्हणू शकतो की आता 29 वर्ष झाली मला इंडस्ट्रीमध्ये काम करून. 1993 साली मी आयुष्यातलं पहिलं रेकॉर्डिंग कमर्शियल वाजवलं होतं. दत्ता डावजेकरांचं संगीत होतं, उषा मंगेशकरांचा अल्बम होता आणि आम्ही शशांक लालचंदच्या SL स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केला होता खूप. तेव्हा मी 16 वर्षाचा होतो आणि आता 2024 उजाडलं. आता हे सगळं झालं. आता संगीताचं कुठचं खुणावतंय म्हणण्यापेक्षा आता आपण कुठे स्वस्थ बसायचं हे कळायला पाहिजे असं वाटायला लागलंय. म्हणजे आता किती ठिकाणी चोचा मारायच्या बेसिकली. की सुरेश भटांच्या भाषेत सांगायचं तर चालण्याची नको एवढी कौतुके, थांबणे ही अघोरी कला यार हो. तसं कुठेतरी एक थांबायला पाहिजे, कुठेतरी एक विचार करायला पाहिजे आता गोष्टींचा. आणि अशा काहीतरी विचार कन्स्ट्रक्टिव्ह हातातनं किंवा मनातनं झाला पाहिजे की ज्याचा पुढच्या पिढीला काहीतरी फायदा होईल. अशा विचाराच्या वळणावर आलोय असं मला आता हळूहळू वाटतंय. आता ते घडतंय किती हे बघूया आता. आपल्या आजच्या उपस्थितीबद्दल, मनमोकळ्या आणि दिलखुलास गप्पांबद्दल गप्पांच्या वतीनं खूप 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 आभार. मला पण खूप तुम्ही छान उपस्थित वाटलं. रसिक सुद्धा इतकी छान साथ दिली आणि आदित्य ओक यांच्या गप्पांनी आणि स्वरांनी उपस्थित ठाणेकर रसिकांची स्वरश्रीमंती नक्कीच वाढलेली आहे. आणि या गप्पा झाल्या त्या फक्त आपल्या 7 सुरांवर आधारित होत्या, सारे गम पधानी. हे 7 स्वर आपल्याला खूप काही शिकवत असतात. ह्या 7 सुरांनी सारे गम नव्हे तर सारे गम दूर होऊन जातात. परेशानी म्हणजे परेशानी दूर होऊन जाते. मग अडचण कसली असते? अडचण असते ती फक्त रियाजाची. आपण रियाजाला वेळ काढत नाही, रियाजाचा आपण कंटाळा करतो. याचं मोठं कारण आहे आपण मनीच्या मागं लागतो. त्या सगळ्यांना मला सांगावंसं वाटतं की अरे थोडं मनी डोकवा. मध्यम आणि निषाद म्हणजे म आणि नीचा तुम्ही अभ्यास करा. म्हणजे आयुष्याचा म आणि ध म्हणजे मध कशात आहे हे तुम्हाला कळेल. वा वा. ह्या मधाळ नोटवर आपण कार्यक्रमाची सांगता करूया. फक्त एवढंच सांगतो की कार्यक्रमात रंगत आल्यामुळं तरंगत आपण सगळे घरी जाऊया. आणि ह्या सुरेख सुंदर सुरेल मैफिलीबद्दल, दैवी वादनाबद्दल, मनमोकळ्या गप्पांबद्दल आदित्यजी आणि तुमचे सर्वांचे परत एकदा आभार. जाता जाता इतकंच सांगतो, अंत फक्त तुम्हाला, अंत फक्त आम्हाला, अंत फक्त तुम्हाला, अंत फक्त आम्हाला. स्वर शब्द नाद मात्र अनंत. त्या अनंताचाच हा प्रवास, एक अनंत प्रवास, एक आनंद यात्रा, एक अनंत यात्रा. आणि आनंद यात्रेतला हा समारोप भैरवी. अच्छा, तुम्ही हे जाहीर केलं. निवेदकांची भीती वाटते मात्र, हे खरं आहे. काय वेळ आणतील आपल्यावर. मला ह्या वाक्याचा खूप आनंद झालाय. मला कोणीतरी भीतय हे ऐकून खूप बरं. मला घरी कोणी घाबरत नाही. नाही, खरंच काय वेळ आणतील सांगता येत नाही. म्हणजे पण असो, तुम्ही खूपच छान बोललात. मस्करीचा भाग नाहीये. कारण जनरली मला जादूच्या पेढीची सुरुवात करताना मी असं म्हणतो की कार्यक्रमात कोणी निवेदक नाहीये, त्यामुळे जे काय बोलू ते सगळं खरं बोलू असं मी दरवेळेला म्हणतो असं. पण आज ह्यांच्या बाबतीत हे नक्कीच लागू होत नाहीये. ठीक आहे, हरकत नाही.
थँक्यू. शुभरात्री.